नमस्कार. मी डॉक्टर अंबादास उच्चे, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्था, नागपूर इथं प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून उद्यानविद्या या विभागात कार्यरत आहे. आज प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती, नागपूर यांच्यामार्फत आयोजित पावसाळ्यात संत्रा बागांची निगा कशी राखावी या विषयावरील प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज मी इथं उपस्थित आहे. त्यासोबतच मी आपल्याशी संवाद सुद्धा साधणार आहे. माग 10-12 दिवस पावसामध्ये खंड पडला होता आणि उकाडा अतिशय जाणवत होता आणि कालपर्यंत आपण वाट पाहत होतो पावसाची आणि अंदाज व्यक्त केले जात होते की साधारणतः 8 तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल. आपण मे महिन्यामध्ये सुद्धा आपल्याकडे पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी आणि जून महिन्यामध्ये सुद्धा झाला आणि बऱ्याच बागांमध्ये आपल्या मृगबहाराची जी सुरुवातीची फूट होती ती झाली आणि बऱ्याच भागांमध्ये मृगबहार नंतर खंड पडल्यामुळं मृगबहाराला इथे बऱ्याच भागांमध्ये मृगबहार आलेला नाही आहे. काही भागांमध्ये आंबिया बहार आहे, काही भागांमध्ये मृगबहार आहे आणि मृगबहार दुपारचं तापमान जसं बघितलं आपण तर ते वाढलेलं होतं मागचे 10-12 दिवस. त्यामुळं जी पोटेन्शियल असतं फुलं यायचं ते आलेलं नाही आहे आणि आता एकूणच परिस्थिती अशी आहे की पुन्हा आता पावसाला सुरुवात झालेली आहे. ही अतिशय स्वागतार्ह बाब. तर आता उरलेला हा जुलै महिन्याचा पावसाळा आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 पावसाळ्याचे महिने प्रामुख्याने आपल्यासमोर आहेत आणि नंतरही बऱ्याच वेळा परतीचा पाऊस सुद्धा आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुद्धा अनुभवायला मिळतो. यावेळी मिळेल की नाही ती नंतरची बाब आहे. पण येणारा जो 2-3 महिन्यांचा काळ आहे त्यामध्ये आपण आपल्या संत्रा मोसंबी बागांची निगा कशी राखायची, विशेष करून हा आता जून महिना झालेला आहे आणि त्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत आपल्या संत्रा आणि मोसंबी बागांच्या मध्ये की कुठं आंबिया बहार ज्यांनी घेतलेला आहे त्या आंबिया बहाराची काय स्थिती आहे. आंबिया यावर्षी बऱ्याच बगीचांमध्ये कमी आहे आणि आता उरलेल्या त्या आंबिया फळांचं जे आहे जर आपण संरक्षण आणि त्याची निगा जर चांगली घेतली आपण ह्या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये तर आपल्याला निश्चितच त्याचा भाव जो आहे आंबिया बहाराचा चांगला मिळणार आहे. आणि मृगबहारसुद्धा कमी प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता जिथं आपण बघतो की मृगबहारसुद्धा 40 ते 50% बागांमध्ये आहे. तर एकूणच आंबिया आणि मृगबहार हे दोन्ही बहार आपल्याला ह्या भावाच्या दृष्टीने बघितलं तर दोन्ही मध्ये म्हणजे असा गलट येणार नाही आहे बाजारामध्ये आणि भाव चांगले मिळणार आहेत. त्यामुळे आपली आता जबाबदारी ही आहे की आपल्या बागांकडे आपण लक्ष द्यायचं. ह्या येणाऱ्या 3-4 महिने आंबिया बहाराचे आहेत आणि पुढचे 5-6 महिने जे आहेत मृगबहाराचे. तर ह्या दोन्हीकडे आपण जर चांगलं लक्ष दिलं आणि जास्तीत जास्त आपलं उत्पादन गुणवत्तापूर्ण ठेवलं तर आपल्या संत्र्याला चांगला भाव निश्चितच मिळेल आणि ग्राहकांना सुद्धा चांगली गुणवत्तापूर्ण संत्री जी खायला मिळतील आता ऑक्टोबर महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत. तर असं आपली जी संत्रा आणि मोसंबी बागांची परिस्थिती आहे. तर आपण येणाऱ्या आता 1 तासात याच्यावर चर्चा करूयात की ह्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ज्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे येणाऱ्या 2-3 महिन्यांमध्ये. आपण हवामान परिस्थिती जर बघितली याची गरज काय आहे, कशी हवा लागते काय आणि तापमान कसं लागतं आणि पर्जन्यमान एकूण कसं असतं आपल्याकडे आणि किती प्रमाणात आपण आपल्याकडचं जे जलसाठा आहे त्यामध्ये आपण कसं व्यवस्थापनाचं करू शकतो. तर संत्रा झाडांना अतिशय थंडी किंवा अति उष्णता मानवत नाही. अति थंडी म्हणजे आपण म्हणतो की हिवाळ्यामध्ये तापमान जास्त हिवाळ्यामध्ये ते साधारणतः आपल्याकडं जे मध्य भारतामध्ये 8 ते 10 डिग्री सेल्सिअस इतकं कमीत कमी तापमान असतं आणि उत्तरेकडं जे सबट्रॉपिकल समशीतोष्ण जे प्रदेश आहेत तर त्यामध्ये आपण बघतो की थंडी जास्त असते. तर थंडी ही
0 ते 5 अंश सेल्सिअस तापमान जे असतं ते डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तिथे असतं. तर आपल्या मध्य भारतामध्ये म्हणजे राजस्थानचा बराचसा भाग आणि आपला विदर्भ किंवा एकूणच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे बरेचसे जिल्हे, तर ह्यामध्ये तापमान जे असतं की आपल्या क्वचितच 6-7 डिग्री सेल्सिअस 1-2 दिवसासाठी आपल्याला अनुभवायला मिळतं. अन्यथा 9 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याकडे असतं. तर त्यामध्ये आपण पाण्याचा ताण देतो आपल्या बगीच्यांना, म्हणजे आंब्या बहारासाठी. आणि मग उष्णता किती आहे आपल्याकडं, तर 44-45-46 डिग्री सेल्सिअस तापमान उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात जातं. या वर्षीचा उन्हाळा निराळा होता. यावर्षी आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या ते तौक्ते वादळ किंवा यास वादळामुळे सुद्धा पावसाळी परिस्थिती होती आणि पाऊस आल्यामुळं मध्ये मध्ये आपला ह्या वर्षी उन्हाळा तेवढा प्रकर्षाने जाणवला नाही. यावर्षी तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर गेलंच नाही कुठं. क्वचित कुठं गेलं असेल चंद्रपूर गडचिरोलीच्या तिकडं, अन्यथा 40-41-39 असंच तापमान आपल्याकडे राहिलं. ह्या वर्षीचा उन्हाळा निराळा होता. पण उन्हाळा आपल्याकडे 44-45 पर्यंत मे महिन्यामध्ये चांगले 15-20 दिवस सुद्धा आपल्याकडे 43 ते 45 अंश सेल्सिअसचे जातात. बऱ्याच वेळा 47-48 सुद्धा 47 अंश सेल्सिअस 2-3 दिवस उष्णता म्हणणार. तर ह्यामध्ये आपण मृगबहार जो असतो, मृगबहार बरेच जण घेतात. तर ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नसते, विहिरीला पुरेसं पाणी नसतं, तर तेच शेतकरी सहसा मृगबहार घेतात. तर ह्या मृगबहारासाठी सुद्धा आपण जे ताण देतो की एप्रिलपर्यंत, आम्ही म्हणतो की एप्रिलपर्यंत पाणी द्यायला पाहिजे बगीच्यांना, पण बरेच जण फेब्रुवारी-मार्च नंतर सुद्धा पाणी देऊच शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जास्त ताण बसतो बागेला, तर तोही चांगला नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे सूक्ष्म सिंचनाची सोय असायला पाहिजे. मग तो मृगबहाराचा बगीचा असो, पाणी मर्यादित असो, तर तिथे जास्त गरज आहे सूक्ष्म सिंचनाची. तर ही गरज आपल्याकडे आहे. आणि सूक्ष्म सिंचनावर आपण जास्तीत जास्त सगळ्या बागा ज्या आहेत, फळबागा, कुठली फळबाग असेल, पाणी जे आहे सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केल्याशिवाय आपण अशा बागा लावू नये. कारण तेवढ्याच बागेमध्ये आपण 40% झाडं जास्त लावू शकतो. 40-50% पाणी वाचवतो म्हणजे 40% झाडं आपण जास्त उलवू शकतो, त्यांना पाणी देऊ शकतो. म्हणून उपलब्ध पाण्याचा साठा आहे, त्याच्यामध्ये आपण पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करायचं असेल, विशेषतः उन्हाळ्यामध्ये, पावसाळा सरल्यानंतर, तर सूक्ष्म सिंचन पद्धत अवलंबायला पाहिजे. आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बघितलं तर मोसंबीच्या तिथल्या ज्या बागा आहेत, मोसंबी म्हणजे आपल्या सातगुडी मोसंबी, तिकडची सातगुडी स्वीट ऑरेंज म्हणतात. स्वीट ऑरेंज म्हणजे मोसंबीला आपण काय म्हणतो, असे हे तुम्ही काय ते स्वीट लाईम नाही म्हणत, स्वीट लाईम हा चुकीचा शब्द आहे. मोसंबीला स्वीट ऑरेंज म्हणतात. ऑरेंज म्हणजे संत्राही असू शकतो, मोसंबीही असू शकतो. ऑरेंजच्या निरनिराळ्या व्हरायटीज आहेत. जसे आपण म्हणतो की अमेरिकेच्या आहेत, वॉशिंग्टन लेवल आहे, व्हॅलेन्शिया ऑरेंज आहे. तर तसं आपल्याकडं मोसंबी आहे, मोसंबी स्वीट ऑरेंज आहे, किंवा तुमचा सातगुडी स्वीट ऑरेंज, किंवा हा माल्टा स्वीट ऑरेंज, जाफा, पायनॅपल, ह्या पण मोसंबीच्या म्हणजे मोसंबीसारख्या स्वीट ऑरेंजच्या व्हरायटीज आहेत. ऑरेंज ही जनरल टर्म आहे. ऑरेंज, नागपूर ऑरेंज म्हणतो आपण. नागपूर ऑरेंज म्हणजे नागपूर मँडरिन. मँडरिन हा टेक्निकल तांत्रिक शब्द आहे. मँडरिन हा आपल्या इंग्लिशमध्ये बघितलं आपण लिटरेचरमध्ये, तर नागपूर संत्र्याला नागपूर मँडरिन म्हणतात. मँडरिन ऑरेंज म्हणा तुम्ही, फार स्वीट ऑरेंज म्हणा, मँडरिन ऑरेंज म्हणा, मोसंबी स्वीट ऑरेंज म्हणा. ते स्पष्ट होण्यासाठी जेव्हा आपण बघतो की हा डेटा जो आपल्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये हे करतो, तर तिथे आपण स्पष्ट म्हणायला पाहिजे की मोसंबी स्वीट ऑरेंज किंवा सातपुडी स्वीट ऑरेंज किंवा नागपूर मँडरिन किंवा नागपूर ऑरेंज किंवा मँडरिन ऑरेंज, म्हणजे स्पष्ट होतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे कुठेही आपण चर्चा करतो किंवा ह्याच्या निरनिराळ्या चर्चासत्रामध्ये सहभागी होतो. आता दुसरी गोष्ट ही, चांगल्या वाढीसाठी 13 ते 37 अंश सेल्सिअस तापमान हे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण. मग ही आंब्या बहाराचं तर सांगितलं मगाशी की कमीत कमी तापमान जे असतं जेव्हा आपण पाणी देतो बगीचाला,
की जानेवारीमध्ये पाणी देतो, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जास्त थंडी पडत असते, म्हणजे आपल्या विदर्भामध्ये जेवढी थंडी पडते बऱ्याच वेळात ती पण थंडी पडत नाही, तर तिथं डिसेंबरमध्येच पाणी देतात आणि डिसेंबरमध्येच बगीच्याला फूटसुद्धा येते. तर ते त्याचं महत्त्वाचं कारण आहे की तिथं टेम्परेचर जे आहे सकाळचं कमीत कमी तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस राहतं, तिथं फूट सुरू होते. आपल्याकडे मात्र तशी परिस्थिती बऱ्याच वेळा नसते, 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जातं, म्हणून जानेवारी फूट उशिरा सुरू होते. मी हे आंब्याबाराबद्दल मुद्दाम सांगते, टेम्परेचर मॅक्सिमा आणि मिनिमा इथं दिलेली आहे त्या अनुषंगाने. तर आंब्याबाराचं हे सकाळचं तापमान महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग मार्च महिन्यामध्ये वगैरे हे 37च्या वर जातं, तेव्हा तिथं काळजी घेणं महत्त्वाचं आहे आंब्याबारामध्ये. मृगबारामध्ये मात्र दुपारचं हे तापमान जे आहे, हे तापमान जे आहे ते आपल्याला 28 ते 30 अंश सेल्सिअस जर असेल तर आपली जी आर्द्रता आहे हवेतली, ती आर्द्रता हवेतली आपण आपोआपच आपली 80च्या वर राहते, 70-80च्या वर राहते किंवा त्या दरम्यान राहते, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. कमीत कमी सुद्धा बघितली तर जेव्हा टेम्परेचर 28-30-32 डिग्री सेल्सिअस असतं, तर कमीत कमी आर्द्रता सुद्धा आपली हवामानातली ती 60 ते 70 कमीत कमी राहते दुपारच्या त्या 28-30 टेम्परेचर कोरड्या वातावरणामध्ये, आणि सकाळचं जे असतं ते 80-90च्या घरात. तर ही परिस्थिती असते तेव्हा मृगबहार त्याचं एक्सप्रेशन काय आहे. मग तुम्ही ताण किती दिलेला असो, उन्हाळ्यामध्ये ताण आपण 30 दिवसाचा सुद्धा पुरेसा असतो. फक्त भारी जमिनी असतील, चिकणमातीच्या असतील तरच तिथं ताण थोडासा 50 दिवसांपर्यंत द्यावा लागतो, किंवा त्याच्या जोडीला आपल्याला काही ग्रोथ रेग्युलेटर्स, जे ग्रोथ रिटार्डंट्स हे वापरावे लागतात. पण जिथं हलक्या जमिनी आहेत किंवा खूप चिकणमाती नाही आहे, चिकणमातीची त्या खोली जास्त नाही आहे, अशा ठिकाणी आपल्याला साधारणतः 30 ते 40 दिवसांचा ताण सुद्धा पुरेसा असतो उन्हाळ्यामध्ये. तर त्यावेळी आपण मग बघतो की इथं हे जे तापमान आहे 28 ते 30 अंश सेल्सिअस, म्हणजे ते कधी शक्य होतं, पाऊस पडेल तेव्हा. पाऊस जर एकसारखाच चांगला पडला, एकाच दिवशी 80 mm, 90 mm, 100 mm पाऊस पडला, नंतर 4-5 दिवस जर पाऊस नाही पडला, तर मग ते टेम्परेचर जे आहे दुपारचं, जमिनीतली उष्णता बाहेर येते आणि टेम्परेचर जे दुपारचं आहे ते 34-35च्या वर जातं, 36च्या वर जातं. आपण पुन्हा कूलर काढलेले नसतात, पुन्हा कूलर सुरू करतो. ती परिस्थिती असते की तिथं मृगबारा फुटण्याला, फुलं येण्याला बाधा येते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जर कंटिन्युअस असंच राहिलं, सतत पुन्हा पाऊस नाही आला, त्याच्यामध्ये खंड पडला आपल्या गावामध्ये किंवा आपल्या बगीच्याच्या आसपास, तर मग तो मृगबार फुटत नाही. आंब्याबारामध्ये ती परिस्थिती तेवढी प्रकर्षाने जाणवत नाही. सकाळचं जे तापमान असतं ते पुढं उशिरा फूट येते, पण आंब्याबाराची फूट येते. पण मृगबारामध्ये एकदा हे झालं की मग बगीचा जो आहे पालवीच देतो. तर त्यावेळी आपल्याला आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत, काही ऑप्शन्स नसतात. म्हणूनच मृगबहार हा बेभरवशाचा म्हटला जातो. तर मृगबहार जे आहे आता त्यामध्ये आपण काय करू शकतो, जेव्हा उपाययोजना आपण सांगतो की काही वेळा जिब्रेलिक ॲसिड आपण सांगतो, युरिया पण सांगतो किंवा पोटॅशियम नायट्रेट सांगतो, त्याच्या जोडीला नवीन काही कंपाऊंड्स बाजारामध्ये असतात, त्यामध्ये काही घटक एखादा असला, तसा आता ब्रॅसिनोस्टेरॉइडचे अजून कंपाऊंड्स आलेले नाही, आपण ते सांगतो. तर ते काही प्रमाणात मदत करतात. जे एक्सप्रेशन येत असतं, फुलोरा जो येत असतो त्याला बाहेर पडण्यासाठी, त्याला एक्सप्रेस होण्यासाठी, ते दिसण्यासाठी आपण त्याला मदत होते, ह्या युरियाची म्हणा किंवा ह्या जिब्रेलिक ॲसिडची. तर त्यावेळी ते मदत करतं. पण त्यानंतर मात्र जर ते नाही झालं आणि टेम्परेचर कंटिन्युअस जर 34-35च्या दरम्यान राहिलं, तर मग मृगबहार होईल. मग अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो की माझ्याकडे पाणी तर भरपूर आहे, मला मृगबहारच घ्यायचं आहे, मला आंब्याबहार घ्यायचा नाही, किंवा मागच्या वेळी आंब्या नव्हता आला, आता मी जे येईन ते मला मृगबहार घ्यायचं आहे. म्हणजे निरनिराळ्या बगीच्यामध्ये आपण निरनिराळी परिस्थिती बघतो, किंवा आपली जी मानसिकता असते ती निराळी असू शकते. किंवा माझ्याकडे आंब्यावर आता यावेळी 30% झाडांवर पण नाही आहे आणि मृग मला घ्यायचं आहे, मला जे येईल ते घ्यायचं आहे, तर म्हणून आपण मृग बघतो. त्यावेळी म्हणतो की माझ्याकडे पाणी आहे पण तरी पण फुटत नाही. तर त्यावेळी आपण मग पाणी देऊन सुद्धा टेम्परेचर जे आहे, आर्द्रता आहे हवेतली, ती आपल्या हातात नसते. बगीच्यातलं
तापमान, अवतीभोवतीचं तापमान किंवा त्याचं मायक्रोक्लायमेट जे म्हणतो, पर्णछत्राच्या खाली किंवा अवतीभोवती जी हवा ती असते, त्यामध्ये आर्द्रता असलं पाहिजे. पाणी आपण देतो, जर पावसामध्ये थोडासा खंड असेल आणि 1-2 दिवस पाणी घेऊन आपण ते सुद्धा ते नाही झालं पुन्हा त्याच्यामध्ये तर मग फॉगर्स लावून सुद्धा आपण फॉगर्स बगीच्यामध्ये किंवा बगीच्याच्या अवतीभोवती फॉगर्स लावून, पण हे प्रयोग अजून चालू आहे. ह्याला जोपर्यंत आपण प्रयोगासोबत त्याच्यासाठी पाणी पाहिजे. मग तो मृगबहार घेताना कोणाकडे असेल पाणी असेल तरच हे शक्य होतं आणि ते खर्चिक आहे. त्यामुळे आपण हे मृगबहार, तुम्ही म्हणता की आमच्याकडे पाणी नाही म्हणून आम्ही मृगबहार घेतो आणि तुम्ही म्हणता की पाणी द्या, म्हणजे आम्हाला खायला चटणी भाकरी मिळत नाही आणि तूप पोळी खा म्हणता तुम्ही. हे शक्य होत नाही. म्हणून ह्याला मर्यादा आहे. तंत्रज्ञान किती असलं तरी त्याला मर्यादा आहे, त्याच्या इम्प्लिमेंटेशनला मर्यादा आहेत. आणि पण हे चांगलं आहे म्हणून निसर्गाच्या भरोशावर आपण असतो आणि जेव्हा येईल तेव्हा आपण निसर्ग, म्हणजे हे दुसरं क्रॉप सुद्धा आपल्याला दर 2-3 वर्षातून, एखाद्या वेळी फेल जातं पण 3 वर्षातून 2दा कुठे ना कुठे हे चांगली परिस्थिती असते आणि उपलब्ध असते. फक्त याची जी टक्केवारी आहे ही कधी कधी 60-70% मृगवार चांगला फुटतो, त्यावेळी भरपूर. आणि मृगवारामध्ये पुन्हा असं आहे, मृगवार शाश्वत नसल्यामुळं जो येईल तो घ्यायची आपल्याकडं प्रवृत्ती आहे. तर मृगवार आला, चांगला आला, सगळीकडं सपाटून आला की मग 1,500-2,000 हजार फळं एकेका झाडावर असतात. आणि मग त्यामध्ये पुन्हा वर्गवारी नसते, त्याची प्रतवारी आपण बघितली तर जास्तीत जास्त फळं जी आहेत 70-80% कमी वजनाची किंवा कमी आकारमानाची असतात. त्यामध्ये मग छटाईमध्ये आपण बघतो की जेमतेम 20-30% फळं ए ग्रेडची असतात, जे आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये 140 एका पेटीमध्ये येतात, तशी फळं कमी असतात. मग ते 170, 180, 200 फळं एकेका पेटीत अशी लहान फळं येतात. तर ती समस्या येते. त्यामध्ये आपल्या थिनिंगचं आपल्याकडे विरळणी करण्याचं पण तंत्रज्ञान आहे, ग्रोथ रेग्युलेटर वापरून, पण ते आपण करत नाही कारण शाश्वत नसतं ते. आपल्याला पुढं किती मृगवार फुटणार आहे तर ते कळत नाही. म्हणून ह्यामध्ये ज्या मर्यादा आहेत त्या समजून आपण जे काही करू शकतो ते आपण करायला पाहिजे मृगबहारासाठी. आता उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की हे पावसाळा सरल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट चांगली येते, ऑक्टोबर हीट म्हणतात त्याला. ते सौम्य ऊन असतं आणि उन्हाळ्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मृगबहाराची फळं पिकतात त्यावेळी सुद्धा सौम्य, ऑक्टोबरमधलं दुपारचं तापमान बघितलं आणि फेब्रुवारीमधलं ते थोडंसं मॅचिंग असतं. त्यावेळी आपल्याकडची जी क्वालिटी येते ती चांगली येते. त्यामध्ये जो शर्करा आणि आम्ल असतं त्याचं गुणोत्तर जे असतं ते अतिशय उत्तम मिळतं. आणि त्यामध्ये जो आरोमा आणि फ्लेवर आहे आपल्या संत्र्याचा आणि त्यामध्ये इतर जे गुण आहेत की आपण झटकन त्याला सोडू शकतो, फाकासुद्धा अलग करू शकतो, त्यामध्ये त्याचा आरोमा फ्लेवर हा चांगला आहे. म्हणून संत्रा हा जगप्रसिद्ध आहे. नागपूर संत्रा हा जगप्रसिद्ध आहे. तर त्याच्यामध्ये अवगुण कुठले आहेत? अवगुण फक्त हे आहे की त्याच्यामध्ये आपण ज्या लिमोनिन आणि नरिंजिन कंपाऊंड्स आहेत जे कडवटपणा आणणारे त्याच्या रसाला, त्यामुळं हा प्रोसेसिंगच्या दृष्टीने तेवढा चांगला नाही आहे. तरी पण मग आपण काय याला चिकटून राहायचं? आपल्याकडे जेव्हा उत्पादन जेव्हा जास्त होतं, आपण म्हणतो मागच्या वर्षी अंजबहार होता त्याला भाव नव्हता, या वर्षी पुन्हा समजा 1-2 वर्षानंतर मृगबहार चांगला आला, मृगबहाराला भाव नसतो, पडतात भाव, 10-12 हजार रुपये मिळतात. 15,000-20 हजाराच्या आसपास जर भाव मिळाला आजच्या घडीला तर आपण चांगले समाधानी असतो. तर तो मिळत नाही बऱ्याच वेळा. 15,000च्या खाली जेव्हा तुमचं ॲव्हरेज जातं त्यावेळी मग आपल्याकडं घरी जे आपण खर्च वजा जातं, आपल्याकडं उत्पादन जे आहे किमान आज एका एकरापासून अपेक्षा असते साधारण की मला 1 लाख रुपये माझ्या घरी यायला पाहिजे एका एकरात किमान. तर बऱ्याच वेळा ते 3-3 लाखापर्यंत फायदा होतो. जसं भाजीपाला पिकांमध्ये आपण म्हणतो की काही वेळा टोमॅटोचे रेट चांगले मिळतात, काही वेळा मिरची चांगली मिळते, त्यावेळी 3-3 लाख रुपये सुद्धा आपण एका एकराला मिळतात. तर
तशा पद्धतीने संत्र्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. 3-3, 4-4 लाख रुपये सुद्धा एकरी जे आहे नफा होऊ शकतो. तर तो नफा आपला जर भाव चांगला नसेल तर तो कमी होतो. मग त्यावेळी आपण म्हणतो की याच्याकडं जेव्हा भाव नाही आहे तेव्हा ह्याला प्रोसेसिंगसाठी काय करतो. तर प्रोसेसिंगला ह्याच्यामध्ये आपण बघतो, प्रोसेसिंग बघितलं आपण. आता हा थोडासा मी विषयांतर करतोय, पण बऱ्याच वेळा चर्चा होते की याच्यामध्ये आपण काही करत नाही आहे किंवा एवढी मोठी संस्था आहे, विद्यापीठ काम करते त्याच्यावर, तरी पण आपण का नाही काही करू शकत. तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण की जागतिक पातळीवर मोसंबी सारखी जी पिकं आहेत, म्हणजे स्वीट ऑरेंज ज्याला म्हणतात, तर प्रोसेसिंग जे होतं ते जास्तीत जास्त मोसंबी सारख्या फळांचं होतं, म्हणजे स्वीट ऑरेंजेसचं होतं. मग ते ब्राझील असो, अमेरिका असो किंवा स्पेन, इटली किंवा इस्रायल, इकडची ही जी प्रगत राष्ट्र आहेत, तर त्यामध्ये प्रोसेसिंगसाठी स्वीट ऑरेंजच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या आहेत, त्याचेच वाण आहेत सगळे. त्या बाबतीत म्हटलं की स्वीट ऑरेंजेस आपल्याकडे आहेत. म्हणून तर आता काही आपण बघतो की जैन इरिगेशन्सने ह्या काही व्हरायटीज ज्या आहेत ह्याच्या आपल्या वाण आहेत ब्राझीलचे किंवा इस्रायलचे, तर तिथून हे वाण आणलेले आहेत आणि त्याचं इव्हॅल्युएशन आपल्या काही शेतकऱ्यांनी पण ते वाण लावलेले आहेत, आपल्या संशोधन संस्थेमध्ये सुद्धा आहेत आणि तिथे आहेत. तर हे पर्यायी आपल्या मोसंबीला, सातगुडी म्हणा किंवा आपली मोसंबी आहे न्यूझीलंड मोसंबी, त्याला पर्यायी दुसऱ्या स्वीट ऑरेंजच्या हे वाण म्हणून त्यांनी आणलेले आहे. तर त्याचं इव्हॅल्युएशन आता चालू आहे. म्हणून आपण जर प्रोसेसिंगच्या दृष्टीने बघायचं, ज्यूस प्रोसेसिंगचं म्हणतो मी, तर मोसंबी किंवा आपल्या सातगुडी किंवा इतर जे वाण आहे त्याच्याकडेच बघावं लागेल. संत्रा हा आपला ह्याला आपण रिप्लेस नाही करू शकत. त्यामुळे ह्याच्यामध्ये इतर ज्या समस्या आहेत, मग त्याचे खुंट असोत किंवा इतर काही रोग किडींच्या समस्या असोत किंवा याच्या पोषणाच्या समस्या असोत किंवा रोगाच्या दृष्टीने पोषण कसं पाहिजे किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स कसे पाहिजेत आणि आपलं उत्पादन एकूण चांगलं कसं राहील आणि गुणवत्तापूर्ण कसं राहील, तर ह्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. संत्र्यामध्ये सुद्धा मग आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. कारण आपल्या भारतामध्ये 50% संत्रा आहे, 25% मोसंबी आहे, 25% लिंबू आणि इतर फळं आहेत. जगामध्ये 50% मोसंबी सारखी फळं आहेत, म्हणजे स्वीट ऑरेंजेस. 25% फक्त संत्रा आहे जगामध्ये. जपान असो, चायना असो किंवा काही फ्लोरिडा किंवा इतर काही आफ्रिका वगैरे. तर इथं हा जो संत्रा जो आहे हा 25% आहे. भारतामध्ये 50% संत्रा आहे. म्हणून आपल्याकडे प्रोसेसिंगला तेवढा भाव नाही आहे आणि आपलं पण टेबल क्वालिटी फ्रूट आहे, टेबल पर्पजचं फ्रूट आहे. मग किन्नो संत्रा असो किंवा आपला नागपूर संत्रा असो किंवा नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये खासी संत्रा. आता खासी संत्र्याला सुद्धा त्यांनी निरनिराळी सिक्कीम मँडरीन म्हणतात, कुठला दार्जिलिंग मँडरीन म्हणतात, पण आहे मूलतः हा खासी संत्रा, जो आपल्या 250 वर्षापूर्वी आपल्या विदर्भात सुद्धा हा आलेला होता आणि आपण त्याला नागपूर संत्रा, तिकडे कर्नाटकात गेला तेव्हा कूर्ग संत्रा, फिनोटाईप येतो. ह्याच्यामध्ये जनुकीय बदल होतात, पण मूलतः ते जिनोम त्याचा तोच राहतो. म्हणून त्याला सिट्रस रेटिक्युलेटच आहेत ही टेक्निकली. तर त्याच्या फक्त वाण म्हणून आपण फिनोटाईप्स निरनिराळे येतात, म्हणून त्या व्हरायटी म्हणून विकसित होतात आणि व्हरायटी म्हणून नावाजल्या जातात. तसं जर आपण DNA प्रिंटिंग केलं तर त्यामध्ये काही बदल दिसून येतात, पण मूलतः जी स्पेसिस जे असतात. तर पर्जन्यमानावर मी थोडंसं सुरुवातीला संत्रा मोसंबी याच्याबद्दल बोललं. तर पर्जन्यमान जिथं आपण बघतो की 500 ते 1100 पर्यंत पर्जन्यमान जून ते सप्टेंबर ह्या महिन्यात असतं. जसं मराठवाड्यामध्ये 500च्या आसपास पाऊस पर्जन्यमान असतं, आपल्या विदर्भामध्ये 900 ते 1100 पर्यंत पाऊस पडतो. तर म्हणजे इतकं ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे आणि एवढ्या म्हणजे डायव्हर्स कंडिशन्समध्ये आपण वैविध्यपूर्ण वातावरणीय परिस्थितीमध्ये आपण संत्र्याची पिकं किंवा संत्रा मोसंबी हे घेऊ शकतो. ताण सुरू असताना पाऊस नसावा. आता ही परिस्थिती जी आहे, ह्या वर्षीची परिस्थिती, आंब्यावराला सुद्धा ह्याचा दुष्परिणाम झाला. मी बघितलं की डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा यावर्षी पाऊस झाला. त्यामुळं एकतर मागच्या वेळी भाव नव्हता म्हणून
जानेवारीपर्यंत तोड झाली, डिसेंबर एंडपर्यंत तोड झाली आणि पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्यामुळे तिथे सुद्धा जो बहार होता, आंब्या बहार, ह्यावेळी कमी आला. सहसा आंब्या बहारावर असा दुष्परिणाम होत नसतो, पण यावर्षी झाला आणि आंब्या बहार कमी आलेला आहे. आणि तसंच इकडं पावसाळ्यामध्ये आता मे मध्ये तौक्ते वादळामुळे म्हणा किंवा जूनमध्ये सुद्धा, तर जूनमध्ये एकदा पाऊस सुरू झाला की जूनमध्ये तर चांगला आहे हा पाऊस. आपल्याला लवकर सुरू झाला पहिल्या आठवड्यात जूनच्या, तरी चांगला आहे. 15 जूनला पाऊस सुरू होतो तो ह्या वर्षी लवकर झाला आणि नंतर 15 जून नंतर दडी मारली यांनी. तर त्यामुळे ही परिस्थिती आली. बऱ्याच ठिकाणी फुटला आणि बऱ्याच ठिकाणी नाही फुटला, काही ठिकाणी हलका फुटला. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं असतं, तसं पाऊस आला ताणाच्या दरम्यान, तर आपण आपल्याकडे जे ऑप्शन्स आहेत, जे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, रिटार्डंट्स आहेत, त्याचाच आपण वापर करू शकतो. आणि कुठल्याही संस्थेमधून किंवा विद्यापीठामधून किंवा केव्हीकेमधून तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जी 40 लाख 50 लाख कलमं दरवर्षी लागतात ते शक्य होत नाही. सगळी विद्यापीठं किंवा सगळे हे मिळून किती 5-6 लाख कलमं उपलब्ध असतात, तर म्हणजे 1 दशांश सुद्धा उपलब्धता नसते. तर आपल्याला या प्रायव्हेट नर्सरी वर अवलंबून राहावं लागतं आणि तिथून आपल्याला खरेदी करावी लागते. तर त्यावेळी घेताना त्या नर्सरी धारकाकडे जाताना ह्या गोष्टी कमीत कमी बघायला पाहिजेत की त्यांच्याकडे मातृवृक्ष आहेत की नाही. मग ते खुंटाचे पण मातृवृक्ष असायला पाहिजे, नुसता संत्रा किंवा मोसंबीचा मातृवृक्ष असून चालत नाही. किंवा लिंबू सुद्धा झालं तर लिंबाचं जे वाण आहेत, आपण शिफारस केलेले वाण आहेत, त्यांचे मातृवृक्ष त्यांच्याकडं आहेत की नाहीत एवढं बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे. त्यांनी कुठून बिया घेतल्या ते बघायला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जर काही व्हेरिएशन आलं तर मग पुढे आपल्याला समस्या जास्त येतात. म्हणून नर्सरीतून रोपं घेताना ती कशा पद्धतीने केलेली आहेत, की संशोधन संस्थांनी विद्यापीठांनी ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याचा अवलंब केलेला आहे की नाही. जरी परंपरागत पद्धतीने नर्सरी करत असतील ते, तर त्यामध्ये आपण बियांची पेरणी जी आहे गादी वाफ्यावर केलेली आहे की नाही, किंवा त्याच्यानंतर रोपं कशा पद्धतीने लावलेली आहेत हे बघायला पाहिजे. 1-2 कलमं उपटून बघितली आपण तर दिसतं खाली त्याचा जारवा कसा आहे. तर तो जर चांगला असेल आणि हे असेल तर आपण तशी घ्यायला हरकत नाही. आणि डोळा सगळ्यात महत्त्वाचं आहे की 9 ते 10 इंचावर डोळा बांधलेला असायला पाहिजे. किमान 8 इंचाचा डोळा आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे आपली जी वीत असते, आपल्या मोठ्या हाताची वीत बघितली तर साधारणतः 8 ते 9 इंच असते आपली. तर किमान त्या उंचीवर तो डोळा बांधलेला असायला पाहिजे आणि अशी कलमं आपण निवडायला पाहिजे. लागवडीचं अंतर हे तर आता आपण बरेच ह्याच्यावर चर्चा इतर माध्यमातून सुद्धा झालेली आहे. 6 बाय 6 मीटर हे आपण शिफारस केलेलं अंतर आहे. आता उंच गादी वाफ्यावर लागवड करून आपण 6 बाय 4 मीटरवर सुद्धा लावतो. आणि हलक्या जमिनीमध्ये झाडांची संख्या वाढवायची असेल तर 5.5 बाय 3 मीटर किंवा 5.5 बाय 4 मीटर अशा अंतराने सुद्धा आपण लागवड करू शकतो. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की याला माती याच्यावर लावू नये. प्लेन जमिनीपासून प्लेन ठेवा. जसं इथं बघा डोळा बांधलेली जागा ही एवढी वर आहे, म्हणजे साधारणतः 10 इंच हे दुसऱ्या वर्षाचं झाड आहे, 2 वर्षांचं. त्याच्यामध्ये जेव्हा आपण 8 इंच वर ठेवतो तर हे निश्चितच आहे, पण ह्याची पण वाढ होते आणि 1 इंच दरवर्षी हे वाढतं. आणि साधारणतः 1 फुटापर्यंत डोळा बांधलेली जागा मोठ्या 7-8 वर्षांच्या झाडाची ही वर असेल तर पावसाचं पाणी हे ह्याच्यावर लागणार नाही आणि डोळा बांधलेल्या जागेतूनच ह्या फायटोप्थेरा बुरशीचा शिरकाव होतो. म्हणून ह्याच्यावर माती कधीच लावायची नाही. आपण बऱ्याच वेळा डोळा आत दाबतो याचा, हे असं समजूत असते की आपण डोळा इथपर्यंत जर ह्याच्यात दिलं तर त्याचा अँकरिंग, त्याला आधार चांगला मिळतो आणि आपण जेव्हा 700-800 फळं देतो तेव्हा आपलं झाड कोलमडणार नाही. पण तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये जे सोटमूळ असतं, टॅपरूट असतं, ते खोल जात असतं. त्यामुळे त्या टॅपरूटमुळं आणि त्याच्या बाजूला जी मोठी मुळं येतात, ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणतो, आणि वर असतो तो जारवा असतो, जे माती आणि आपल्या पाणी आणि अन्नद्रव्यांचं मातीतून शोषण करणारा, तर तो आपल्याला कामी देतो. त्यामुळे ही डोळा बांधलेली जागा सगळ्यांनी वर ठेवायची आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे आणि लागवडीला आता वेग येईल.
ज्यांनी लागवड खड्डे वगैरे तयार ठेवलेले ते यावर्षी ज्यांना लागवडीचं कर्तव्य आहे त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपला बगीचा लावताना ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं अजून एक सांगावंसं वाटतं की इथं माती परीक्षण सुद्धा करून घेणं आवश्यक आहे. आपल्या बगीच्यामध्ये 5 फुटाचा जो प्रोफाईल सॅम्पलिंग एक करून प्रत्येक थराला त्याचं किती चिकणमातीचं प्रमाण आहे किंवा तुमचा pH किती आहे. pH तर साधारणपणे आपल्या मध्य भारतामध्ये आपल्या ज्या आपण जमिनीवर लावतो बहुतेक तर साधारणतः 7 ते 8.5 सव्वा 8 पर्यंत आपला pH आहे. पण त्यामध्ये काही समस्या असतील, त्याच्यापेक्षा जास्त काही pH असेल, सामू असेल किंवा कमी असेल एकदम, तर आपण एकदा तपासून घेतलं तर ते कळतं. त्यामध्ये मग मुक्त चुनखडीचं प्रमाण किती आहे, प्रत्येक थराला मुक्त चुनखडीचं प्रमाण किती आहे हे बघायला पाहिजे. ते जर जास्त असेल तर मग त्याला लागवड पद्धत ही आपण उंच गादी वाफ्यावर केली तर निश्चितच मग त्याच्या आपल्याला कमीत कमी समस्या येतात आणि अशाच समस्यायुक्त जमिनीवर सुद्धा संत्रा, लिंबू, मोसंबी आपण चांगलं लावू शकतो. कारण आपण जर अशा प्लेन जमिनीवर लागवड केली अशा समस्यायुक्त जमिनीमध्ये तर नंतर मग 7-8 वर्षानंतर मात्र आपण मग ओरडतो की इथं सगळी खतं देतो, सगळं व्यवस्थित शिफारसीप्रमाणे करतो, तरी पण इथं अन्नद्रव्यांच्या कमतरता असतात किंवा फळं चांगली लागत नाहीत. ह्या तक्रारी नंतर करतो आपण. तर ते तेवढं 7-8 वर्षानंतर मग अशी ओरड करण्यापेक्षा आणि पछतावण्यापेक्षा सुरुवातीचा जो खर्च आहे आपल्याला एक 5 फुटाचा खड्डा खोदायला लागतं काय, तर ते करून आपण केलं तर मग त्याला आपण जर उंच गादी वाफ्यावरच लागवड करायची शिफारस केली तर ते आपण करू शकतो. आणि हा जो सुरुवातीचा 10-20 हजाराचा खर्च असतो, जो काय असेल, जास्तही असू शकतो, मी हे नाही म्हणत, तर तो खर्च परवडण्यासारखा आहे, तो आवश्यक आहे. म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. ही जर आपण नर्सरीतून आणली, आपण ज्या कंटेनर नर्सरी नसेल, संरक्षित नर्सरी नसेल, जी आपण म्हणतो शासन मान्यताप्राप्त नर्सरीमधून घेतो, तर तिथं आपल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नसते, तर तिथं मातीतून आपण आणतो, तर तिकडची माती कशी आहे, त्यामध्ये सूत्रकृमी आहेत का किंवा इतर मातीजन्य बुरशी आहेत का, तर ती टाळण्यासाठी आपण आणल्यानंतर ज्या गोणपाटामध्ये गुंडाळून आपण आणतो आणि पावसाळ्यामध्ये आपण त्याचं परिवहन करतो तेव्हा चांगल्याच राहतात. त्यामध्ये आपल्या नुकसान होत नाही, म्हणजे ताबडतोब ती पानगळ सुद्धा होत नाही आणि सेट होऊन जातात ती कलमं. फक्त त्यामध्ये त्याच्यासोबत काही सूत्रकृमी आले किंवा बुरशी असते तर ती माती काढून टाकून त्याला आपण ह्या मेटल एक्झिलच्या द्रावणामध्ये आपण मिसळून 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवायची आणि ताबडतोब लावायची. जसं आता जुलै महिना आहे, ढगाळ वातावरणामध्ये आपण हे करू शकतो आणि ते लावली तर चांगल्या डोळ्यात बांधलेली जागा ही वर ठेवायची आहे, मग अशीच आपण बोललो. आणि ह्या उंच गादी वाफ्यावर आपण लागवड केली तर ह्याचा फायदा असा होतो की पावसाळ्यातलं आता जुलै ऑगस्ट महिन्यामधलं पाणी जे आहे, जास्तीचं पाणी हे निघून जातं आणि जर कमी पाऊस पडला, पावसामध्ये खंड पडला तर ते पाणी इथं मुरतं आणि आपल्या सबसर्फेसचं म्हणजे आपल्या बगीच्यामध्ये आपल्या झाडाच्या खाली जो जलसाठा असतो तर तिथेच ते पाणी मुरतं, वाया न जाता. हे दोन्ही फायदे आहेत ह्याच्यामध्ये. त्यामुळे उंच गादी वाफ्यावर लागवड केली तर ह्याच्यामध्ये ह्याला आपल्या मुळांना आपल्या ताबडतोब हवा मिळते आणि हवा जितक्या लवकर वाफसा येईल तितकं आपलं झाड टवटवीत राहतं, ते पिवळी पडणार नाहीत आपली झाडं. नाही तर आपण नेमका ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये फोटो टाकतात आणि झाड पिवळं पडते आणि मग त्याचा काय उपाय आहे, तेच मग त्याचा सगळा अभ्यास करावा लागतो, विचारावं लागतं काय 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 केलेलं आहे, कशा परिस्थितीत आहे. नुसतं फोटो बघून बऱ्याच वेळा ते दिसत नाही किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे, मागच्या 3 महिन्यात, मागच्या वर्षभरात आपण काय काय ऑपरेशन्स केली, कशा पद्धतीचं आपण पाणी दिलं किंवा खतं काय दिली किंवा त्यामध्ये काय होतं, हे जर थोडंसं आपल्या स्वतः आपण लक्ष दिलं तर आपण चर्चा करू शकतो तज्ज्ञाशी म्हणा किंवा आपल्या सल्लागाराशी की असं असं केलेलं आहे आणि माझं कुठं चुकतंय किंवा काय करू. एकदमच उजडलेला बगीचा कुणाच्या समोर ठेवला किंवा त्याचा फोटो दाखवला तर काय करणार आहे तिथं. अशा आपल्या बगीच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. तर हे
अशा पद्धतीने लागवड केली आपण तर इथं याचा पाण्याचा निचरा चांगला होतो आणि झाडं चांगली राहतात. ह्याच्यामध्ये आपण बघायचं प्लास्टिकचे पाईप जे आहेत 3 इंचाचे प्लास्टिकचे पाईप उभे चिरून इथं लागले. ह्याच्यामध्ये ह्या खोडाच्या खाली आपल्या खोडावर जे आहे डोळा बांधलेली जागा तिथं जे फुटवे येतात ते येऊ नयेत म्हणून आपण हे लावलेले आहेत. हे 2 वर्षानंतर आपण काढू शकतो. 3 इंचाचा हा पाईप असतो त्यामुळे आपल्याला आपल्या खोडाला पण इजा होत नाही आणि त्याला फुटवे पण येत नाहीत खाली. हे अशा पद्धतीने आपण लावू शकतो. फक्त हे रुंद असायला पाहिजेत, अशी मुळं उघडी पडायला नको, मग इथं समस्या येतात. त्यामुळं अशा पद्धतीने जर केलं तर रुंद आपण म्हणजे मोठं वाढ झाली जेव्हा 6-7 वर्षांचं झाड होतं तेव्हा दोन्ही बाजूला किमान 3.5 ते 4 फूट जागा गादी वाफ्यावर राहायला पाहिजे. त्या उतार जिथून सुरू होतो तिथून ते खोडापर्यंत 3.5 फूट कमीत कमी दोन्ही बाजूला असायला पाहिजे. म्हणजे 7 ते 8 फूट ही असेल तर अँकरिंग सुद्धा चांगलं होतं आणि जी फळं येतात त्याला सुद्धा आपण सपोर्ट चांगला देऊ शकतो. ह्याच्यामध्ये स्टेकिंग सुद्धा आपण ह्या पद्धतीने करू शकतो. तर हे पावसाळ्यामध्ये हे पाणी असं उभं राहिलं, तुम्ही बघा कुठल्याही बगीच्यामध्ये पाणी जिथं उभं राहतं तिथं बगीचा खराब होतो, तिथली झाडं खराब होतात. आणि मग आपण म्हणतो की आमच्या बगीचात पाणी उभं राहत नाही. उभं राहत नाही मग समस्या काय येतात. म्हणून ते चांगलं आहे की काळी माती जिथं आहे, काळ्या मातीचं प्रमाण जिथं 40% 50% वर आहे तिथं हमखास आपण उंच गादी वाफ्यावर लागवड करा. ते त्यामध्ये आपल्याला निश्चितच आपला जो बुरशीनाशकांचा खर्च आहे तो कमी होईल. सल त्याच्यामध्ये कमीत कमी राहील. 2 प्रकारची सल असते आपल्या बगीच्यामध्ये, 2 प्रकारची सल असते लक्षात घ्या. म्हणजे आंब्या बारामध्ये आपण जी फूट येते, जी नवती येते त्याला आपण पाणी देऊ शकत नाही म्हणून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सल तयार होते, ती स्वाभाविक असते. आणि दुसरी सल असते ती रोगांमुळे येते. रोग जे कलोट्रिकम ही बुरशी आहे किंवा फायटोफ्थोरा जी बुरशी आहे त्यामुळे जी झाडं खराब होतात ती रोगांमुळं, एकतर ती अजैविक ताणामुळं आणि जैविक ताणामुळं. तर जैविक ताणामुळं आलेली सल किंवा मर जी आहे झाडांची ती जास्त हानिकारक असते. अजैविक कारणांमुळं जी तापमानाच्या वाढीमुळे जी सल होती ती दरवर्षी येते. जेव्हा आपण म्हणतो की तोडणी झाल्यानंतर सल तोडायचं ते त्याच्यासाठीच असतं. किती जरी प्रयत्न केले आपण पाण्याचं व्यवस्थापन चांगलं ठेवलं तर बऱ्याच वेळा टेम्परेचर जे असतं ते जेव्हा 42-43च्या वर जातं आणि ती पालवी जी फुटलेली असते तर ती जर त्याच्यात सापडली त्याच्यामध्ये सल तयार होते. तर ही अजैविक ताणांची सल आहे, ती आपल्याला दरवर्षी काढणं क्रमप्राप्त आहे. पण जैविक कारणांमुळं जे येते म्हणजे रोगांमुळं तर ती येऊ नये म्हणून आपल्याला ह्या खबरदाऱ्या घ्यायच्या आहेत की त्यावेळी तापमान कसं असतं आणि कुठल्या तापमानामध्ये बुरशी कशी वाढते हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याच्यासाठी ते 13 ते 37 अंश सेल्सिअस तापमान हे पक्का लक्षात ठेवा. 37 अंश सेल्सिअस हे जास्तीत जास्त तापमान. त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ती मंदावते आणि खालचं जे 13 अंश सेल्सिअस त्याच्यामध्ये सुद्धा मंदावते, बंद होत नाही, मंदावते. म्हणून 37 आणि बरं एकदा का 34-35 अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलं बगीच्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जर हे असं झालं तर पावसाळ्यामध्ये पावसामध्ये खंड पडला आणि दुपारचं तापमान वाढलं, जसं मागच्या 10-12 दिवस पूर्ण विदर्भात किंवा मध्य प्रदेशात होतं. तर त्यावेळी होतं काय, जर मॉइश्चर असतं बगीच्यामध्ये म्हणजे ओलावा असतो, आर्द्रता असते हवेमध्ये आणि टेम्परेचर जेव्हा वाढलं आणि फळांची जी स्टेज असते, अवस्था असते ती जर पूर्ण वाढ झालेली असते, ही कोणत्या महिन्यात येते, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये. आता मागच्या 8-10 दिवसामध्ये जे तापमान वाढलं त्यामुळे फळं जी आपली आंब्याबाराची फळं अजून हिरवी होती, त्यामध्ये घट्ट होती ती, त्यामध्ये अजून रस नव्हता. त्यामुळे ह्या बुरशींना त्याच्यावर अटॅक करण्याचा वाव नाही मिळाला. टेम्परेचर जरी उकाडा, मी म्हटलं मगाशी की उकाडा तीव्र होता, टेम्परेचर दुपारचं जास्त होतं, तरी पण त्याच्यावर ही गळ नाही दिसली का कुठूनच असा
ह्या गळीचा असा आला नाही, ह्या प्रकारची म्हणजे बुरशीजन्य. काही ठिकाणी असेल निराळ्या कारणामुळे असेल, काही जीवाणू येतात ह्याच्यामध्ये, जो आपलं सिट्रस गिनिंग बॅक्टेरियम आहे, ह्याचा पण प्रादुर्भाव होतात. आपण पुढे त्याच्याबद्दल बोलूयात एक 5 मिनिटात. तर अशा परिस्थितीमध्ये ही जी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, जुलैच्या आता मध्य जुलैच्या नंतर जेव्हा हे तापमान होतं तेव्हा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यावेळी मग ह्या बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्या बुरशींचा प्रादुर्भाव झाला की मग खराब झाडं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सल वाढू शकते. फायटोफ्थोरा असेल तर अशी मागच्या 2-3 वर्षामध्ये फायटोफ्थोराग्रस्त, म्हणजे फायटोफ्थोरा म्हणजे डिंक्या रोगाने ग्रस्त झालेली झाडं, त्याच्यामध्ये ही सल वाढते. मग अर्धाच्या अर्धा झाड निघून जातं. बऱ्याच वेळा त्या कीड असते. कुठली कीड? साल खाणारी अळी. तिच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्या जमिनीमध्ये, मातीमध्ये ही कीड जी असते प्रकर्षाने दिसून येते. आणि ती झाड जेव्हा 3-4 वर्षांचं असतं, काही बगीच्यामध्ये 3-4 वर्षाचं झाड असतानाच ती शिरकाव करते, काही बगीचांमध्ये 8-10 वर्षांनंतर करते. पण जेव्हा झाड 12-15 वर्षांचं होतं तेव्हा ती कॅनोपीचे अर्ध पर्णछत्र खाऊन टाकते. म्हणजे बुंद्यामध्ये ती पोखरते, आत बुंदा पोखरला जातो. बुंदा पोखरणं म्हणजे त्याची झायलेम टिश्यू, जे पाणी वर न्यायचं ज्या टिश्यू असतात आपल्या झाडाच्या, त्याच टिश्यूंना खाऊन टाकते आणि मग झाड पोकळ होतं. त्यातलं एक भाग, एक फांदी, जे 7-8 फांद्या असतात आपल्या झाडांना, बघितलं आपण तर 7-8 फांद्या अशा फुटलेल्या असतात. तर एकामध्ये ती गेली तर मग त्या बाजूची मुळं जी आहेत पूर्ण जातात. 25% कॅनॉपी, पर्णछत्र निघून जातं, 50% निघून जातं, बऱ्याच वेळा 60%, 70%. मग ते तुमच्या डिंक्या रोगामुळे येऊ शकतं किंवा साल खाणाऱ्या अळी. साधी कीड, साल खाणारी अळी तर सोपं आहे, तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डिंका सुद्धा, डिंका हा, ह्याचं उच्चाटन वगैरे हे डोक्यातून काढून टाका. इथं आपल्या रोगाणूंना आपलं पाणी बगीच्यातलं, हे मी स्लाईड अजून हलवली नाही आहे, म्हणाल की तुमची स्लाईड सरकत नाही आहे. इथं हे संधी का देतो आपण? ही संधी आपण देतोय. इथं हे पाणी काढून टाका, त्या बुरशीला जगण्याची संधी मिळणार नाही. मग तो कलोटेट्रिकम बुरशी असो, ही पण संधी साधू बुरशी आहे. जर तुम्ही बगीच्यात लक्ष नाही दिलं, सल वाढू दिली, बगीच्याचं पोषण चांगलं नाही ठेवलं आणि त्याला पोषक परिस्थिती मिळाली. पोषक परिस्थिती काय? आता हा जुलैचा पाऊस सुरू झाला, 8 तारीख आज सुरू झाला आणि पुन्हा त्याच्यामध्ये खंड पडला. अजून 10-12 दिवसात कुठं पडला? तुमच्या गावात पडला, इकडं दुसरीकडं चांगला झाला, सुदैव त्यांचं. पण आपल्या गावात, आपल्या बगीच्याच्या, आपल्या परिसरात जर त्याला 7-8 दिवसांचा पुन्हा खंड पडला आणि तापमान वाढलं तर, आणि आपण जर आपला बगीचा असा चांगला ठेवलेला नसेल आणि त्यामध्ये सल वाढलेली असेल किंवा दुर्लक्षित बगीचा असेल, त्यावेळी त्या बुरशींना संधी मिळते. त्या बुरशी संधी साधू असतात, कलेटोट्रिकम बुरशी. सांगायचं तात्पर्य हे की आपल्या बगीच्याचं व्यवस्थापन चांगलं ठेवा, त्याच्यामध्ये होऊ देऊ नका. त्या पाण्याचा निचरा चांगला करायची व्यवस्था करा. आता ज्या बगीच्यामध्ये आपण उंच गादी वाफेवर लागवड नाही केलेली आहे, तर तिथं 4-4 फुटांच्या अजूनही वेळ आहे. आज पाऊस सुरू झाला आहे समजा, अजूनही 4-4 फुटाचे उताराच्या दिशेने चांगले चर खोदून ठेवा आणि त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मध्ये सखल भाग आहे बगीच्यामध्ये, तिथं 1-1, 1.5 फुटाच्या अशा नाल्या खोदायच्या आणि त्या नाल्या उताराच्या विरुद्ध दिशेने खोदायच्या, म्हणजे माती पाण्यासोबत वाहून जाणार नाही आणि ह्या विरुद्ध दिशेने खोदलेल्या जे जास्तीचं पाणी आहे तर पाणी ह्या मोठ्या नाल्याला मिळून निघून जाईल आणि जास्त नसेल तर इथंच मुरून जाईल ते पाणी, पण आपल्या ह्याच्यामध्ये राहणार नाही, मुळांच्या अवतीभोवती राहणार नाही. तर हे असं पिवळं पडतं ना मग ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये, हे चांगलं नाही. आता हे वळण आणि छाटणी हे तर आपल्याला माहिती आहे की वरचे जे वेगाने वाढणारे शेंडे आहेत ते दुसऱ्या वर्षात साधारणतः 1 मीटर किंवा 3 ते 4 फुटात सुद्धा जोमाने वाढणारी झाडं त्याची कापू शकतो आपण. डोळ्याखाली मगाशी सांगितल्याप्रमाणे फूट येऊ देऊ नये. पाणसोट, आता पाणसोट सुद्धा, पाणसोट
कडे लक्ष द्यायला पाहिजे. पाणसोड म्हणजे जे वेगाने एकदम वाढतात, जी आपण नवती म्हणतो, नवतीची साधारणतः 4, 5, 6 पानांची नवती असते. 4, 5, 6 पानांची, 8 पानांची अशी येते आणि ती दिसते की सुरुवातीला येते आणि लगेच त्याच्यामध्ये पानं मोठी होतात. पण पाणसट जे असतात अतिशय वेगाने वाढणारे असतात. त्याची उंची जी असते, नवतीची जी आपली उंची साधारण जी फूट असते किंवा पालवी फुटलेली असते ती साधारणतः 1 फुटापर्यंत होते ती. पण ही मात्र बऱ्याच वेळा 2-2, 2.5 फुटापर्यंत सपाटाने वाढते. तर ही काढून टाकायची. ही दिसते तुम्हाला. वारंवार आपण बगीच्यात गेलं तर विशेषतः हे जे नवीन बगीचे लावतात, ज्यांना कल्पना नसते, जे आधी परंपरागत पिकं जी आहेत, अन्नधान्याची पिकंच घेणारी किंवा भाजीपालाच घेणारी आहेत, त्यांना थोडंसं हे नवीन असू शकतं. तर ते लक्ष ठेवायला पाहिजे याच्याकडे. मग ते संत्रा असो, लिंबू असो किंवा मोसंबी असो याच्यामध्ये. आणि छाटणी जिथं करतो तिथं बोर्डो पेस्ट लावा किंवा COC लावा, जेणेकरून त्याच्यामध्ये बुरशींचा प्रादुर्भाव होणार नाही. खतांच्या मात्रा, ह्या सगळ्या ज्या खतांच्या मात्रा म्हणा किंवा हे जे दिलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, हे CCRI सिट्रस ॲप आहे. CCRI सिट्रस ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये दरवर्षी किती आपण खतं द्यायचे ते दिलेले आहे, हे तक्ते दिलेले आहेत. पाणी पण किती द्यायचं, कोणत्या महिन्यात किती पाणी द्यायचं हे दिलेलं आहे. आणि हे 600, 200, 100 ग्रॅम हे कमीत कमी जे खतांच्या मात्रा आपण सांगितलेल्या आहेत. जर आपल्याकडं फळांची संख्या जास्त असेल तर हे 600चं 1000 ग्रॅमपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे 7वं, 8वं, 10वं वर्ष असतं त्याच्यानंतर हे जाऊ शकतं. किंवा मग पालाश हे 100 ग्रॅम आपण दिलेलं आहे जेव्हा फळांची संख्या जास्त असते तेव्हा. हे पालाश आपल्या जमिनीमध्ये स्वाभाविकपणे असतं. आणि ह्या खतांच्या मात्रा ज्या आहेत त्या नत्राची 1/3 सेंद्रिय खतातून मिळालं तर चांगलं आहे. जसं शेणखत झालं, कंपोस्ट झालं, तेल बियांच्या ढेपी झाल्या किंवा हिरवळीची खतं झाली, आपण म्हणतो तर ते हे 1/3 आपण देता आलं तर अतिशय उत्तम. म्हणूनच इथं 600 ग्रॅम ठेवले. जर आपण इथं दिलं तर 100 ते 150 ग्रॅमच नत्र याच्यातून मिळतं. चांगलं कुजलेलं शेणखत झालं किंवा आजकाल बरेच ऑर्गॅनिक प्रॉडक्टसुद्धा बाजारात येते. तर आपण जर आपल्या शेतावरच आपल्या इथं त्याचं मर्म समजून घेतलं, मग गांडूळ खत झालं, गांडूळ खत आपण केलं किंवा कंपोस्ट केलं किंवा शेणखत आणून त्याला कुजवलं, त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मासुद्धा त्याच्यात इन्क्युबेट केला, आपण टाकलं. 1 टनाला 1 किलो जर ट्रायकोडर्मा आपण घेऊन त्याला चांगलं कुजू दिला त्याच्यामध्ये, तर त्याची आपोआपच वाढ होते. आणि आपल्याला आम्ही म्हणतो जर द्यायचं तर 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा आपण जानेवारी महिन्यात एकदा द्या, जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर द्या प्रत्येक झाडाला, जेणेकरून त्या मुळांची पण वाढ व्हायला मदत होते आणि फायटोप्थोराचे जे रोगाणू आहेत ते सुद्धा त्याला अटकाव करतात. त्यामुळे आपण ट्रायकोडर्मा जे आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी जास्तीत जास्त बाजारात मिळत आहे. पण ट्रायकोडर्मा हार्झियनमचं जे स्ट्रेन आहे ते आपल्या संशोधन संस्थेमध्ये आहे. तिथून सुद्धा आपण जर हे कल्चर घेतलं आणि त्याचं केलं, प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा त्याचं प्रशिक्षण दिलं जातं की कशा पद्धतीने ट्रायकोडर्मा तुम्ही करू शकता. तर ते पण आपण करू शकतो आपल्या शेतावर. आणि जास्तीत जास्त आपण ही खतं किंवा सेंद्रिय खतं आपल्या शेतावर जर आपण तयार करायला शिकलो, त्याच्यासाठी आपल्याकडं थोडीशी जनावरं असतील तर उत्तम, नसतील तरी आपण जे शेणखत आपण इतर जेव्हा ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांच्याकडून आपण घेतलं आणि ते केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन खर्च कमीत कमी राखता येईल आणि चांगलं होईल. नत्रयुक्त खतं जी आहेत ती एप्रिल महिन्यात एप्रिलपेक्षा आपण म्हणूयात की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे ऊन पूर्ण वाढायच्या आधी नत्रयुक्त खतं किंवा कुठली खतं आपण खतांची पूर्तता जी आहे एप्रिल सुरू व्हायच्या आधी म्हणजे मार्चच्या शेवटपर्यंत केली तर जास्त चांगली. ऑगस्टमध्ये याच्यासाठी नाही, ऑगस्टच्या ऐवजी आपण ही जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा पावसामध्ये खंड पडतो, जसं आता मागच्या आठवड्यात बघितलं आपण, तर तेव्हा द्यायला पाहिजेत. आणि मग ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये. तर आणि खतसिंचनाने आपण दिलं आता तर ते जास्तीत जास्त त्याचा चांगला वापर होऊ शकतो आणि कार्यक्षमता त्याची वाढू शकते. आणि त्याचा डोस जो आहे आपण कमी दिला
20% डोस सुद्धा कमी दिला तरी पण प्रभाव त्याचा पूर्ण त्याच्यासारखा मिळू शकतो. आता तर नवीन नवीन खतं येत आहे, जसं आपण ऐकलं असेल नॅनो युरिया आहे, तर नॅनो स्वरूपात त्याचं जे आहे त्याचे परिणाम जे आहेत आणि त्याचा लागवडीचा खर्च कमी होऊ शकतो. सध्या अजून ते तंत्रज्ञान नवीन आहे, त्याच्या कंपन्या अजून यायच्या आहेत. जसं आपण बघतो की इलेक्ट्रिकल व्हेकल, विद्युत घटावर चालणारी जी वाहनं आहेत ती आता यायची आहेत, अजून येत आहे. तर पेट्रोल डिझेलवरचा अवलंबित्व आपलं कमी होऊन जाईल. तसंच हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो की उत्पादनाचा खर्च जो आहे तो कमीत कमी करायचा असेल तर अशा नवनवीन गोष्टींकडे पण आपण लक्ष ठेवायला हवं आणि जसं उपलब्ध होईल तसं ते आपण घ्यायला पाहिजे. तर सिंचनाच्या बाबतीत दोन पाळ्यातलं अंतर हा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आपण बघतो की जेव्हा गॅप येते, खंड पडतो, पावसामध्ये खंड पडतो किंवा उन्हाळ्यामध्ये आपण मार्च एप्रिल महिन्यामध्ये जे विशेषतः आंबिया बहाराचं असतं तर त्याच्यामध्ये दोन पाण्याच्या पाळ्यामध्ये अंतर जे आहे हे आपण बऱ्याच वेळा 10-15 दिवसांचं ठेवतो. तर त्या संवेदनशील अवस्थेमध्ये ते अंतर जे असतं ते जास्त असतं. म्हणून 4-5 दिवसाच्या अंतराने पाणी द्या, पण कमी द्या, पण 4-5 दिवसांच्या वर देऊ नका. म्हणून ठिबक सिंचन संच असेल तर ही समस्या. त्याच्यासोबत आपण आच्छादन केलं, ज्याला आपण मल्चिंग किंवा हिंदीमध्ये पलवार म्हणतात, तर ते केलं, प्लास्टिकचं आच्छादन म्हणा किंवा आपल्या गवताचं आहे किंवा भुशाचं आहे, हे केलं तर चांगलं. आणि मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये निश्चितच हे कामी देतं. पावसाळ्यामध्ये जर खंड पडलेला असेल तर आपल्याकडं जे उपलब्ध पाणी आहे ते एक हलकं पाणी द्यायचं. आता मागच्या 8-10 दिवसांमध्ये पाणी नव्हतं, तर बऱ्याच लोकांनी पाणी द्यायचं का म्हणून विचारणा केली. जिथं काळी जमीन आहे तिथं तर पाणी द्यायचा प्रश्न नव्हता, पण जिथं हलक्या जमिनी होत्या तिथं हलकं पाणी दिलं आपण, तर त्याच्यामुळं आता जो पाऊस सुरू झाला, आज 8 तारीख आहे, 10 तारीख आहे, तर एकदम फळगळ होणार नाही. आणि ते नसेल दिलं आणि एकदम पाणी दिलं तर फळगळ होऊ शकते. म्हणून आता आपल्याला काय काळजी घ्यायची, ज्या शिफारसी आहेत प्रत्येक महिन्यामध्ये काय काय होऊ शकतं त्याच्या शिफारसी आपण दिलेल्या आहेत, तर ते आपण करायला पाहिजे. ह्यावेळी मी शिफारस केलेली आहे की 2,4-D आणि आपलं पोटॅशियम नायट्रेट, तर ती आज परिस्थिती तशी आहे ती त्याचा एक फवारणी कमीत कमी घ्यायला पाहिजे आपण आंब्या बहाराचं. मृगबहाराच्या बाबतीत तर मृगबहार आता आलेला असेल, फुलं आलेली आहेत बऱ्याच ठिकाणी किंवा फळधारणा सुद्धा झालेली आहे, तर ते तिथं जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं. जिब्रेलिक ॲसिड 1 ग्राम 100 लिटरला आणि युरिया आपण 1 किलो 100 लिटरला. आंबिया असेल तर तिथं 2,4-D आत्ता घ्यायचं आणि त्याच्यासोबत 2,4-D 1.5 ग्राम आणि युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट 1.5 किलो 100 लिटरला. तर हे आपण घेऊ शकतो. आणि हिवाळ्यात 10-12 दिवसांच्या अंतराने काही फरक पडत नाही, कारण तिथं जी फळं जी असतात मृगबहाराची मोठी झालेली असतात आणि तिथं पाणी आपल्या पावसामुळं जे काय असतं ते खाली असतं आणि 10-12 दिवस तिथं आपण देऊ शकतो. त्यानंतर आंतरपिकाच्या बाबतीत आपण साधारणतः सुरुवातीच्या 6 वर्षापर्यंत आपण तर आजकाल वाढ चांगली व्हावी, आपल्याला फळं जी आहेत 4थ्या वर्षापासून 5व्या वर्षापासूनच चांगलं फळ मिळायला पाहिजे, आता ही भावना आपली आहे आणि अपेक्षा आहे तशी. तर त्यामुळे 4 वर्षापर्यंतच आधी सुरुवातीला आपण हळूहळू वाढ व्हायची, तेवढं आपण खत पाणी व्यवस्थापन देत नव्हतं, खतं देत नव्हतं. पण आता आपला कल असा आहे की लवकरात लवकर आपल्या बगीच्याचं आपल्या झाडाचं पर्णछत्र चांगलं व्हायला पाहिजे, ह्या दृष्टीने आपण खतांचं आणि पाण्याचं नियोजन करतो, त्याच्याकडे लक्ष देतो बगीच्याकडे. त्यामुळं 4थ्या वर्षापर्यंत आपण आंतरपिकं घेऊ शकतो. ती निवडताना आपल्या झाडावर मुख्य पीक कुठलं आहे, संत्रा आहे किंवा मोसंबी आहे किंवा लिंबू आहे, त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. तर मुख्य पीक आपलं ते आहे, तर आंतरपिकं घेताना 50 सेंटीमीटर अवतीभोवती जी जागा आहे, गोलाकार जागा आहे प्रत्येक झाडाच्या, तर ती सोडायला पाहिजे. हे अंतर सोडून पेरणी करावी लागेल. खतांच्या मात्रा आणि त्याचं इतर जे आहे ते व्यवस्थापन निरनिराळ्या व्यवस्थित जसं पाहिजे तसं करायला पाहिजे.
त्यानंतर हे आंतरपिकं ह्यामध्ये बघा, ही 50 सेंटीमीटर जागा सोडलेली आहे. हरभऱ्याचं पीक जे रबीचं लावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण कापूस सुद्धा लावू शकता. फक्त कापूस मधल्या 3 जे 6 मीटर जागा असते 2 झाडाच्या मध्ये, तर मधली 3 मीटर आणि बाजूला कुठलंही डाळवर्गीय पीक हे घेऊ शकतो. उडदासारखं किंवा आपलं कवपी ज्याला म्हणतात चवळी, तर हे घेऊ शकतो. किंवा भुईमूग किंवा सोयाबीन हे सुद्धा घेऊ शकतो. किंवा पूर्ण सोयाबीन सुद्धा घेऊ शकतो. आपल्याकडे सोयाबीन आहे. तर हे हरभरा नाही आहे, हा सोयाबीनचा चुकून. तर उडीद पीक हे घेऊ शकतो. हे अशी जागा इथली मधली सोडली तर झाडं आपली चांगली राहतील. तुरीचं आंतरपीक जे आहे ते सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता. फक्त त्याची जी सावली जी आहे, तुरी ह्या झपाट्याने वाढतात. बघितलं आपण की संत्र्यापेक्षा तूर झपाट्याने वाढते. आणि संत्र्याचं झाड आपलं 2-2.5 फूट किंवा 4 फूट जास्तीत जास्त उंचीचं असतं. आणि तुरी जर त्याच्या जवळ लावल्या तर ते चांगल्याने, कमीत कमी तुरीला 1 मीटर तर आपण सोडून इथं तूर, जसं मगाशी कापूस सांगितलं मी, कापसाची जी मधली 3 मीटरची पट्टी आहे, तर 3 मीटरच्या पट्टीमध्ये जर तूर लावली तर काहीच हरकत नाही. पण त्यापेक्षा जास्त तुम्ही जवळ लावाल तर ते संत्रा झाडाला, ज्या रोपाला आपल्या सावली देतं आणि त्याच्याशी स्पर्धा करतं. म्हणून तूर लावायची असेल आपल्याला तर मधल्या 3 मीटरमध्ये लावा. 6 मीटर जर अंतर असेल तर मधल्या 3 मीटरमध्ये लावा. 5 मीटरमध्ये सुद्धा तुम्ही 3 मीटर लावली तर हरकत नाही. तूर आणि त्याच्या बाजूने मग जे दुसरे तास आहेत, तुम्ही सोयाबीन लावू शकता किंवा भुईमूग लावू शकता, जे संत्र्याच्या उंचीच्या खाली राहतील. अशी मग बाजूला मध्ये 3, म्हणजे कापसाची जसं सांगितलं की कापसाचा 3 मीटरचा पट्टा लावला, त्याच्यामध्ये बाजूला ही दुसरी लावली, तर त्या पद्धतीने तूर सुद्धा लावली तरी काही हरकत नाही. इव्हन आता आंतरपीक म्हणून मी बऱ्याच ठिकाणी आपण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या सुद्धा लावू शकतो. तर ते सुद्धा 2 झाडांच्या मध्ये सुद्धा आपण शेवग्याच्या शेंगा लावू शकतो. किंवा प्लेन जमिनीवर लागवड केली असेल तर मध्ये सुद्धा शेवगा लावू शकतो. शेवगा तेवढा स्पर्धा करत नाही आणि ते चालतं. 2 झाडांच्या मध्ये लावलं आपण तर काही हरकत नाही. तर मिरचीसारखं पीक सुद्धा आपण मधल्या 3 मीटरच्या पट्ट्यामध्ये घेऊ शकतो आपण. आता बहार नियंत्रणाबद्दल मगाशी बरंच बोललो मी की मृगबहारामध्ये पर्जन्यमान कसं असायला पाहिजे, दुपारचं तापमान कसं असायला पाहिजे, पाण्याचा ताण आपण किती देऊ शकतो, आणि कर्बनत्राचं प्रमाण. सगळ्यात कर्बनत्र जे आहे, कार्बन, नायट्रोजन आपल्या बगीच्यामध्ये जर आपण बघितलं पानांचं विश्लेषण करून, म्हणजे हिरवी पालवी असेल आपल्याकडे, ते बघितलं तर 2.2 ते 2.4 अगदी हमखास न बघता आपण सांगू शकतो की आपला बगीचा आहे. आपण पानाचं विश्लेषण दरवर्षी करतच नाही, झाडाकडे बघूनच आपण सांगतो की व्यवस्थापन चांगलं आहे. आपण बगीच्यात बघितलं, झाडं बघितली, एक नजर टाकली तर आपल्याला कळतं की व्यवस्थापन चांगलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचे पानांचं विश्लेषण करायची गरज पडत नाही. तर मातीमध्ये आपण काय, मातीचं मात्र तुम्ही एकदा प्रोफाईल खोदला, एकदा आपण त्याचं बघितलं की मातीमध्ये सामू किती आहे, त्याच्यामध्ये पीसी किती आहे, आणि इतर जे जसं चुनखडीचं, मुक्त चुनखडीचं प्रमाण किती आहे, ह्या गोष्टी आपण बघितल्या, आणि त्याची जमिनीची खोली किती आहे, तर हे जर आपण बघितलं तर आपल्याला आपल्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जे आहे कसं करता येईल ह्याचं आपण निश्चित त्याचा एक आराखडा देऊ शकतो. तर नायट्रोजन जे आहे 2.2 ते 2.4, म्हणजे 2.2 ते 2.4, आणि इतर जे अन्नद्रव्य आहेत, फॉस्फरस झालं, पोटॅशियम झालं, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, ही जर चांगल्या व्यवस्थित प्रमाणात असतील तर त्याचं रूपांतर कार्बन कंपाऊंड्समध्ये, म्हणजे कार्बोहायड्रेट्समध्ये, वनस्पतींमध्ये पानं जी असतात ती, त्याच्यामध्ये जर आपण पानांमध्ये कार्बोहायड्रेट्स होतात तर ते कार्बोहायड्रेट्स पानांमधली जी असतात ती 5 ते 6% किमान असायला पाहिजे. तर हे असेल तर मग ह्याचं प्रमाण जे आहे, गुणोत्तर जे आहे, हे 3च्या आसपास असेल तर चांगलं. नाहीतर नुसतं नत्र असेल आणि बाकीची कंपाऊंड नसतील तर मग ते बरोबर होत नाही. म्हणून CN रेशो हा सगळ्या पिकांमध्ये महत्त्वाचा आहे. तर हे संजीवकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑक्झिन्स एक आहेत आपल्याकडे सिंथेटिक ऑक्झिन्समध्ये 2,4-D आणि नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड. तर ही ऑक्झिन्समध्ये आपण 2,4-D आणि नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड
ही रसायनं चांगली आहेत, बाजारात उपलब्ध आहेत आणि सरळ मिळतात, ही घ्यायला पाहिजेत। सायटोकाइन्सची आपल्याला गरज नाही आहे। द्राक्षावेलींमध्ये सायटोकाइन्स वापरली जातात बाहेरची, तिथे ती गरज असते म्हणून, कारण द्राक्षावेली ज्या आहेत आपल्याकडचं पीक नाही आहे ते, पण आपण त्याला नाही सर. जागतिक पातळीवर त्याचं उत्पादन तेवढं घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण सायटोकाइन्स मोठ्या प्रमाणात वापरतो, जसं 6BA उपलब्ध आहे। पण त्याची आपल्याला संत्रा, लिंबू, मोसंबी ह्याच्यासाठी अजिबात गरज नाही आहे। आपल्याकडं फूट येते, मग ती पालवी असो किंवा फुलं असो, त्याची क्षमता जशी असेल त्याप्रमाणे त्याला वातावरणाचं बाकीचं पोषक असेल तर ती येते। ॲब्सिसिक आम्ल हे झाडात जेव्हा कुठला ताण असतो, मग तो जैविक असो किंवा अजैविक असो, त्यावेळी हे ॲब्सिसिक आम्ल स्वाभाविकपणे वाढतं। जिब्रेलिक आम्ल एक चांगलं आहे। जिब्रेलिक ॲसिडचे निरनिराळ्या अवस्थेमध्ये निरनिराळे रोल आहेत। तर जिब्रेलिक, आणि आता बघितलं तर आपल्याला आता 70 रुपये ग्राम जिब्रेलिक ॲसिड मिळतं। सुरुवातीला 100-150 रुपये ग्राम मिळायचं जेव्हा आम्ही ह्याच्यावर प्रयोग सुरू केले होते 1985, 87, 88 साली, आणि त्याच्या आधीसुद्धा आपल्या विद्यापीठांमध्ये जे संशोधन होत होतं, तर तेव्हासुद्धा जिब्रेलिक ॲसिड 100 ppm, 200 ppm, 300 असं वापरलं जायचं। पण आपण जागतिक पातळीवर बघितलं तर 10 ते 20-25 ppm मध्ये ह्याचे जिब्रेलिक ॲसिडचे रिझल्ट जे आहेत ते चांगले मिळतात आणि कमी खर्चाचं हे तंत्रज्ञान आहे। त्यामुळे 10 ते 20 ppm जिब्रेलिक ॲसिड हे वापरलं, आणि जिब्रेलिक ॲसिड हे जैविक आहे ह्याचं, आणि ह्याच्यात जास्त डोसमध्ये दिलं, जसं मगाशी सांगितलं 100-200 ppm, नुकसान काही होत नाही, खर्च मात्र वाढतो। 2,4-D तसं नाही आहे। 2,4-D किंवा नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड हे जास्त प्रमाणात वापरलं तर तो इथिलीन वायू तयार होतो वनस्पतींमध्ये आणि तो नुकसान करतो। तसं जिब्रेलिक ॲसिडचं नाही आहे। पण खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी आणि त्याच्यापासून चांगले जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी 10 ते 20 ppm जे आहे, म्हणजे 1 ते 2 ग्राम आपण शिफारस केलेली आहे की 1 ग्राम ते 1.5 ग्राम 100 लिटर पाण्यासाठी। तर जिब्रेलिक ॲसिडचा रोल जो आहे निरनिराळ्या अवस्थेमध्ये निरनिराळा असतो। जसं ताणाच्या काळामध्ये, मग ताण कुठला का असेना, तापमानाचा ताण असो, कमी तापमानाचा ताण, जसं उत्तरेकडच्या राज्यांमध्ये असतं 0 ते 5 अंश सेल्सिअसमध्ये 10, 12, 15 दिवस तापमान असतं तेव्हा, किंवा पाण्याचा ताण, जसं आपल्या मध्य भारतामध्ये पाण्याचा, किंवा दक्षिणेमध्ये आपण पाण्याचा ताण घेतो। दोन्हीमध्ये काय होतं की मुळांची वाढ खुंटते। मी सांगितलं की 13 अंश सेल्सिअस ते 37 अंश सेल्सिअस हे सांगितलं, तर 13 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं की मुळांची वाढ खुंटते, कमी होते। मग जिब्रेलिक ॲसिड हे कमी होतं मुळांमध्ये, मुळाग्रांमध्ये किंवा वरच्या पानांमध्ये, आणि ही बहार यायला योग्य स्थिती असते। तर बहार यायला योग्य स्थिती असते। मग आता काय करायचं, आपल्याला जर ताणाच्या काळात, आत्ताच प्रश्न विचारला कोणीतरी, मार्च, एप्रिल, मे महिन्याची गोष्ट होते, मार्च एप्रिलमध्ये ताण दिला वगैरे, एप्रिल मे महिन्यात जर अवकाळी पाऊस आला तर त्यावेळी मग ही वाढ जी खुंटलेली असते तेव्हा ॲक्टिवेट होतात, सक्रिय होतात ही मुळं, आणि तेव्हा मग जिब्रेलिक ॲसिड पुन्हा बनायला सुरुवात होते आणि तो ताण तुटतो। कारण नंतर तर पाऊस एकसारखा येणारच नसतो, मे महिना असतो। गगन नक्षत्राची तर आपली 7 जून आणि 15 जूनपर्यंत आपल्याकडे पाऊस येतो। क्वचित असा आला तर आला, ह्या वर्षीची परिस्थिती निराळी आणि हे होतच राहणार आहे। पण जे होतं आपल्याकडं 15 जून ही अपेक्षित तारीख असते, तर त्यावेळी जर त्याच्या आधी पाऊस आला तर हा जिब्रेलिक ॲसिड तयार व्हायला लागतं। म्हणून मग त्यावेळी आपल्याला हे मगाशी काहीतरी विचारलं एका कमर्शियल प्रॉडक्टचं, जे झिका, हे पॅक्लोबिट्रोझॉल आहे। मी सांगत असतो की पाऊस पडला तर आंब्या बारामध्ये विशेषतः अवकाळी पाऊस पडला, डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस पडला आणि नव्हती घ्यायला लागलं झाड, तर त्यावेळी आपण लिओसिन जे आहे ते बाजारात जे उपलब्ध असतं त्याला क्लोर्मिक्वॉट क्लोराईड म्हणतो। क्लोर्मिक्वॉट क्लोराईड CCC वापरायला सांगतो। CCC किंवा हे पॅक्लोबिट्रोझॉल, हे दोन्ही अँटीजिब्रेलिन कंपाऊंड आहेत, जिब्रेलिन विरोधक, म्हणजे जिब्रेलिन तयार व्हायला मज्जाव करणारी, त्याच्या सिंथेसिस प्रोसेसमध्ये हे अडथळा आणणारी आहेत, म्हणून त्याचा वापर केला जातो। तर ते वापरू शकतो आपण जर अवकाळी पाऊस असेल तर। पण आता पाऊस, ह्या परिस्थितीत कोणी जिब्रेलिक ॲसिडचा प्रतिरोधक म्हणजे तुमचं CCC म्हणा किंवा पॅक्लोबिट्रोझॉल ह्यावेळी वापरायची काही गरज नाही आहे।
आता जे करायचं तर जिब्रेलिक ॲसिडच वापरा. आत्ता ताणाच्या काळात जिब्रेलिक ॲसिड वापरायचं नाही. त्यावेळी काय वापरायचं? जिब्रेलिक ॲसिड विरोधक. विरोधक म्हणजे काय? अँटी जिब्रेलिन, म्हणजे ते तुमचं CCC किंवा पॅक्लोबिट्रोझॉल, हे दोन आहेत तिथं पोटन जे बाजारात उपलब्ध आहेत, हे वापरायचं. आणि ते जर वापरायची स्थिती निघून गेली, पाऊस सुरू झाला, त्याच्यानंतर मात्र एकसारखा पावसाची, जसे आता आहे 15 जूनला पाऊस येतोच, पहिल्या आठवड्यात जूनचा पाऊस झाला, त्याच्यानंतर मात्र हे नाही वापरायचं, पॅक्लोबिट्रोझॉल नाही वापरायचं, क्लोरमिक्वॉट क्लोराईड नाही वापरायचं. 10 जून नंतर तर हमखास जिब्रेलिक ॲसिड वापरा. त्याच्यासोबत युरिया मी सांगितला, युरिया सुद्धा फुलं यायला आणि जी जिब्रेलिक ॲसिड सुद्धा तेव्हा मात्र फुलं यायला मदत करतं. इथं तर मज्जाव करतं. ताणामध्ये जर असेल तर जिब्रेलिक ॲसिड विरोध करतं त्याचा. म्हणजे त्या जी प्रोसेस असते, जो फ्लोरिजन म्हणतात त्याला, म्हणजे साधारणतः 3 आठवड्यामध्ये ही परिस्थिती तयार होते. पाण्याचा ताण जो देतो आपण आंब्याबारामध्ये किमान 15-20 दिवस, 20 दिवस तरी असायला पाहिजे. इतर ताणं असतं त्यामध्ये ते तयार होतं. फ्रूट बट डिफरन्शिएशन ज्याला म्हणतो आपण, तर साधारण 3 आठवड्यांचा काळ लागतो. त्यामध्ये ते तयार होतं आणि मग त्याला जर मध्ये व्यवधान आलं, व्यत्यय आला, तर हे जिब्रेलिक ॲसिड तयार होतं आणि मग ताण चांगला बसेल. इथं अँटीजिब्रेलिन कंपाऊंड हे पॅक्लोबिट्रोझॉल किंवा CCC क्लोराईड तिथं वापरू शकतो आपण. मागील भाराची तोडणी लवकर करावी काढतात. बिया असल्या, जसं मागच्या वर्षी झालं, डिसेंबरच्या शेवटपर्यंत, जानेवारीपर्यंत आपण झाडावर फळं ठेवली तर त्यामध्ये सुद्धा जिब्रेलिक ॲसिड जास्त तयार होतं आणि मग पुढचा येणारा बहार कमी येऊ शकतो. म्हणून नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत किंवा डिसेंबर 10-15 डिसेंबरपर्यंत तो भावाचा फरक असतो. भाव जर तिथं डिसेंबरमध्ये चांगला मिळेल तर स्वाभाविकपणे आपल्याला वाटतं की चला आपल्याकडे पाण्याची सोय आहे, आपला बगीचा चांगला आहे, नियोजन चांगलं आहे, आपण डिसेंबरपर्यंत ठेवू शकतो. त्यावेळी रंगसुद्धा चांगला येतो. जशी थंडी वाढली तसा रंग मस्त येतो आपल्या संत्र्यात. ते काय आणि आपल्याला लवकर तोडायचं असेल ऑक्टोबरमध्ये, त्या भाव आत्तासुद्धा मला 18,000 रुपये भाव मिळाला, 20,000 रुपये भाव मिळाला. मला पैसे पाहिजेत, काही कामं आहेत ते करायचे. आत्तासुद्धा मला बगीचा विकून 10 लाखच मिळणार आहेत, नंतर 12 लाख मिळतील, पण मला आज 10 लाखांची गरज आहे. 10 लाखात सौदा करून आपण करतो आणि माझा बगीचा 15 नोव्हेंबरपर्यंत रिकामा करा किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मला रिकामा पाहिजे, असा सौदा करून आपण संपवतो. बरेच जण नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरपर्यंत सुद्धा ठेवतात. तर हा भाग एक झाला. तर लवकरात लवकर म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी आपण बगीचा जर काढला, स्वच्छ केला पहिल्या आठवड्यात डिसेंबरच्या, तर आपल्याला हा जो 3 आठवड्यांचा किंवा 20 दिवस ते 30 दिवस ताण देण्यासाठी मिळतात आणि 10 जानेवारीपर्यंत आपण पुन्हा पाणी देऊ शकतो बगीचा. समस्याग्रस्त जमिनी आणि कीटकांचा प्रादुर्भाव. कीटकांचा प्रादुर्भाव, रोगांचा. कीटक आणि रोग, जैविक ताण, हा जैविक ताण आहे म्हणून इथं दिलेला आहे. फुलं येण्याच्या प्रक्रियेमध्ये जे आपण जे ताणात बगीचा ठेवला, कुठल्याही ताणात, मग हे मगाशी सांगितलं तापमान, पाण्याचा ताण, हे दोन्ही झालं. मग कीटकांचा प्रादुर्भाव, रोगांचा प्रादुर्भाव. कीटक ते साल खाणारी अळी साल कुरतडून खाते आणि मुळांना काय मिळत नाही, ही कार्बन नायट्रोजन कंपाऊंड्स असतात पाण्यामध्ये तयार झालेली, कार्बन नायट्रोजन त्याला मिळत नाही. जन्य जे कंपाऊंड्स असतात, पदार्थ असतात, झाडाच्या मुळांना पोषण मिळत नाही, सालीतून पोषण जातं खाली, मुळं उचलून पाणी आणि अन्नद्रव्य पानांना देतात, त्या बदल्यात पानं सालीच्या माध्यमातून, म्हणजे फ्लोएम टिश्यू असते त्या माध्यमातून मुळांना पोषण देतात. ते मुळांचं पोषण ही साल खाणारी अळी असते, ती अळी बंद करते, म्हणजे गडलिंग करते त्याचं गडलिंग, आणि मग तिथं हे जिब्रेलिक ॲसिड कमी येतं. ताणाचा काळ, मग ताणाचा काळ हा जैविक असो किंवा अजैविक असो, हा कीटकांचा प्रादुर्भाव, मुळांची वाढ पुन्हा खुंटते, जिब्रेलिक आम्ल कमी आणि सपाटून मस्त बगीचा फुटतो. पण हे चांगलं नाही, कीटकांच्या प्रादुर्भावामुळं येणं हे चांगलं नाही. ह्याच्यावर कीड ही अतिशय सोपी आहे कंट्रोल करायला, पण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण जे बगीचा, जो आपला चांगला 30-40 वर्षांपर्यंत बगीचा राहायला पाहिजे, तो आपला बगीचा 15-20 वर्षात निघून जातो, ते चांगलं नाही. म्हणून ह्या कीटकावर
नियंत्रण करणं सोपं आहे, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि रोग फायटोप्थोरा मुख्य आहे. चिकण मातीचे आहे तर इथं समस्या जास्त असतात. ह्या बगीच्यामध्ये ह्याचं जे निचऱ्याचं गुण असतात हे चांगले असतात. निचरा चांगला होतो अशा जमिनीमध्ये. इथं ह्या जमिनी जास्त नाही आहेत, 5 ते 10% आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा आता उंच गादी वाफ्यावर जर लागवड केली तर ह्याचं पण पाणी निचरा चांगला होतो. आणि अशा जमिनींमध्ये सुद्धा आपण संत्रा म्हणा, मोसंबी म्हणा घेऊ शकतो चांगलं. त्याचप्रमाणे जर त्याच्यामध्ये मुक्त चुनखडीचं प्रमाण जर आपण 11-12% वर असेल, ते पण व्यत्यय अन्नद्रव्यांच्या शोषणामुळे, तर त्या जमिनीवर सुद्धा उंच गादी वाफ्यांनी लागवड केली तर त्याचं मॅनेजमेंट आपण चांगलं करू शकतो. हे दोन्हीसाठी उंच गादी वाफ्यावरची लागवड चांगली आहे. पाण्याच्या निचरासाठी सुद्धा चांगली आहे आणि पोषणाच्या निरनिराळ्या समस्यांसाठी सुद्धा चांगली आहे. हे आपण हे माहितीच आहे. याच्या क्लोर्मिक्वट क्लोराईड हे CCC 1500 ते 2000 ppm म्हणजेच 1.5 ते 2 मिलीलिटर 100% तीव्रतेचं असेल तर, पण बाजारामध्ये 50% तीव्रतेचं आहे तर ते आपण 3 ते 4 मिलीलिटर आपण देतो. पॅक्लोबिट्रोझॉल 3 ते 6 ग्रॅम. 6 ग्रॅम डोस जास्त होतो, पण अतिशय खोल जमिनी, काळ्या जमिनीमध्ये चिकण मातीचं जसं जास्त प्रमाण आहे तिथंच. पण शक्यतोवर तर ही कमी खर्चाची केमिकल्स आहेत, ही आपली रसायनं क्लोर्मिक्वट क्लोराईड ह्याच्यानेच आपण करायला पाहिजे. पॅक्लोबिट्रोझॉल विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण देऊ शकतो, पण ह्याचं प्रमाण जे आहे ते 3 ग्रॅमच्या आसपास ठेवलं तर चांगलं आहे. कारण हे 4,500-5 हजार रुपये लिटर मिळतं, त्या मानाने हे 1100-1200. आणि जर तुम्ही 15-20 लिटर 25 लिटर एकत्र घेतलं तर 1000च्या आसपास मिळतं. 2-3 लिटर घ्यायचं तर 1100-1200 रुपये लिटर पडते. तर ही पानं जी आहेत असे एकदम ताण असलेल्या बगीच्यामध्ये असं येतं, असं चांगलं नाही. त्याच्या पानांसोबत फुलांसोबत पानं सुद्धा अशी यायला पाहिजे, ही अशी. ह्याच्यामध्ये बघा बॅकग्राऊंडमध्ये आपल्या जुनी पानं पण दिसतात. हस्तभारासाठी सुद्धा आपण जे लिंबाचं आहे, फोर्झॅट्युरा याला म्हणतात, वर्देलिया क्रॉपला इटलीमध्ये म्हणतात. तर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये 15 दिवसांच्या अंतराने ह्या CCCच्या फवारण्या करू शकतो. आता फळगळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आंब्या बहारामध्ये फळांची संख्या जी आहे शेवटी आपण 1 ते 2% आपण तोड मिळते आपल्याला. समजा 700-800 फळं, 500 ते 700-800 फळांपर्यंत जरी तोड झाली आपली तरी. तर मृगबहारामध्ये फुलांची संख्या कमी असली तरी फळगळ कमी होते आणि 3 ते 5% पर्यंत सुद्धा आपल्याला फळं मिळतात. फळगळ ही मुख्यतः जैविक इथं दाखवली गेलेली आहे, पण बऱ्याच वेळा रोगांमुळे होणारी ही 10% जरी असली, ही स्टेम एंड रॉटची डिप्लोडिया, ती 40 ते 50% सुद्धा जाऊ शकते. इथे कीटकांमुळे मुख्यतः तुमचं फ्रूट फ्लाय आहे आणि पतंग आहे, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते. किंवा काही वेळा सिट्रसला जी कीड आहे त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते सुरुवातीची. ह्याच्यामध्ये फळगळ तापमान आहे, जमिनीतला ओलावा आहे, आर्द्रता म्हणण्यापेक्षा ओलावा म्हणूयात आपण, नत्र, कर्बोदक आणि झाडांचं एकूणच आरोग्य हे चांगलं असणं महत्त्वाचं आहे. हे टेम्परेचर मगाशी मी सांगितलं की मार्च-एप्रिल महिन्यामध्ये, विशेषतः मार्च एंडला 37°C वर. म्हणून तर आपल्याकडं जे विमा योजना ज्या आपण केलेल्या आहेत, त्याचे ट्रिगर्स जे केलेले आहेत ते ह्याला अनुसरून केलेले आहेत. हे सगळे आपण घटक आहेत हवामानाचे, ह्याला अनुसरून आपण ज्या संवेदनशील अवस्था आहेत त्याच्यासाठी आपण हे घटक दिलेले आहेत. आणि तो जर ट्रिगर हिट झाला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. यावर्षी 80,000पर्यंतची नुकसान भरपाई आपण ह्या योजनेमध्ये दिलेली आहे, मृग आणि आंबिया बहाराची दोन्ही. ह्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं की पाण्याच्या 2 पाळ्यांमधलं अंतर जास्त ठेवू नये. कमी अंतर ठेवा, कमी पाणी द्या, पण कमी अंतराने लवकर पाणी द्या. हे ह्याच्यासाठीच की जर जास्त अंतराने पाणी दिलं आपण, हे ड्राऊट म्हणजे इथं ताणाचा काळ हा, आणि नंतर एकदम पाणी दिलं तर रिहायड्रेशन म्हणजे पाणी दिलं आणि भरपूर पाणी दिलं एकदम, तर मग इथं इथिलीन तयार होतं. इथिलीन म्हणजे जे केळी पिकवण्यासाठी आपल्याला आज नवीन चांगलं रसायन वापरतो
त्याला इथेफॉन म्हणतो, तर ते स्वाभाविकपणे वनस्पतींमध्ये असते आणि ते एक चांगलं रसायन आपल्याला मिळालेलं आहे केळी आणि आंबा पिकवण्यासाठी, जे गेल्या 20 वर्षापासून आपण भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि सगळ्या विद्यापीठांनी त्याची शिफारस केलेली आहे. आणि केळी आज आपल्याला एकसारखी अशा पिवळ्या रंगाची केळी मिळतात आपल्याला सालीची, जी आधी आपण काळ्या ठिपके असलेली आपण केळी खात होतो ती एकसारखी न पिकलेली असायची, त्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड वापरलं जायचं जे कार्सिनोजेनिक होतं. तर आता आपल्याला चांगली केळी मिळतात. मागची 20 वर्ष झालं हे तंत्रज्ञान आपल्या ज्या बागायतदारांनी जे विकतात फळ विक्रेत्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि ते चांगलं आहे. आज आपण विषमुक्त केळी खातोय, तर हे चांगलं रसायन आहे. तर हे इथिलीन ह्याच्यामुळे फळांमध्ये येतं आणि हे पेशींमध्ये पेशीक्षय होतं आणि एकदमच फळगळ होते. हे होऊ नये म्हणून आपण कमी अंतराने पाणी द्यायचं, कमी पाणी द्यायचं पण कमी अंतर, विशेषतः या संवेदनशील अवस्थेमध्ये मार्च आणि एप्रिल एकदा हे साध्य केलं आपण की पुढे मग समस्या येत नाही. तीच परिस्थिती इकडं पावसाळ्यात सुद्धा येऊ शकते. आता जुलै ऑगस्टमध्ये जर खंड पडला, सलग जर 5 दिवसांचा खंड पडला, तर निश्चितच लक्षात घ्यायचं की हलकं पाणी तरी द्यायला पाहिजे आपण, किंवा एखादा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी जरी केली ती पण कमी येऊ शकते. पोटॅशियम नायट्रेट किंवा युरिया सुद्धा चालू शकतो. तर पोटॅशियम नायट्रेट आपण त्याच्यासोबत जिब्रेलिक ॲसिड वापरू शकतो किंवा 2,4-D वापरू शकतो. एक फवारणी 3 दिवसांचा गॅप पडला, दुपारचं तापमान जसं बघतो 33°C वर गेलं, तर ही फवारणी करायची आपल्याला. आणि गरज पडली तर 33° म्हणजे त्याच्यामध्ये आपण फळांची वाढ चांगली झाली असेल, अशी मोठी फळं झालेली असतील, तर बुरशीनाशक सुद्धा वापरायचं. कार्बेंडाझिम किंवा बेन्झिमिडाझोल ग्रुपची 2-3 प्रकारची बुरशीनाशकं बाजारात मिळतात. आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा आपल्या दुकानदारांना सांगितलं आपण बेन्झिमिडाझोल ग्रुपची जी आहेत ती औषधं, ती बुरशीनाशकं पण आपण वापरू शकतो. फक्त गरज आहे हे लक्षात ठेवण्याची की कोणत्या प्रकारची ती गळ आहे किंवा कशासाठी वापरतोय आपण, हे येऊ नये म्हणून प्रोफॅलेक्टिक मेजर म्हणून वापरतोय, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून. जसं आपल्याकडे ते येण्याआधी आपल्याला काय परिस्थिती आहे हे माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी बगीचात आपला वावर असायला पाहिजे. आपलं तापमान कसं आहे आणि कोणत्या परिस्थितीत तो रोग येऊ शकतो त्याची आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते असेल तर निश्चितच आपण मग वेळेवर ह्या फवारण्या केल्या तर त्याचा परिणाम चांगला होतो. कमी फवारण्यामध्ये सुद्धा आपल्याला आपला रोग आटोक्यात येऊ शकतो, किंवा खर्च तर झाला तरी पण त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो चांगला. ही वनस्पतीशास्त्रीय कारणांमुळे, जी अजैविक कारणांमुळे, पाण्याचा ताण म्हणा किंवा अन्नद्रव्यांची कमतरता किंवा स्पर्धा असते. स्पर्धा फळांमध्ये जेव्हा फळांची संख्या जास्त असते, स्पर्धा असते, मग अन्नद्रव्य सुद्धा कमी देत असू तर तोही एक अजैविक ताण आहे. म्हणून बगीचाचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे. अशी हिरवी टवटवीत दिसायला पाहिजे झाडं. मग ह्याच्यात फळं लागलेली असली की मागं पर्णछत्र सुद्धा त्याचं हिरवं असायला पाहिजे. हे रोगांमुळे होणारी आणि कीटकांमुळे रोग म्हणजे हे डिप्लोडिया किंवा मग कलेटोट्रिकम सुद्धा येऊ शकतो. हा कलेटोट्रिकम, ही फळगळ अशी झपाट्याने होते. त्याच्यासाठी आपल्याला दुपारच्या तापमानाकडे आता ऑगस्ट सप्टेंबर महिना लक्षात ठेवायला पाहिजे. आंब्याभार कमी आहे, चांगला आहे, भाव चांगला मिळणार आहे. फक्त आपल्याला ह्या आपल्या सलीपासून यांना, सलीवर ही बुरशी असते, सलीवरून ही फळावर त्याला जेव्हा संधी मिळते, वातावरणात ओलावा आहे, आर्द्रता आहे आणि टेम्परेचर जेव्हा गरम होतं तेव्हा मग ही ह्याला संधी मिळते ह्या बुरशीला. तर त्याच्यासाठी तेव्हा आपण टेम्परेचरकडे लक्ष द्या फक्त दुपारच्या. आता जर पावसात पुन्हा व्यत्यय आला, खंड पडला, दुपारच्या तापमानाकडे लक्ष द्यायचं. दुपारचं तापमान 33-34 गेलं, आपल्या मोबाईलवर येतं, आता ते वर्तमानपत्रांमध्ये असतं, ते बघायचं. चौकात असतं ते, बऱ्याच शहरांमध्ये चौकामध्ये सुद्धा असतं. सिग्नलवर थांबलं तर त्याच्याकडे बघायचं जाता येतं, दिसतं ते दुपारचं किती आहे काय, दुपारी जर जात असू मोबाईलवर असतं. ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. थोडीशी गरमी आपल्याला वाटली बगीच्यामध्ये, एक 15-20 मिनटं जरी तुम्ही फिरलात बगीच्यामध्ये, आपल्याला घाम यायला लागतो बगीच्यामध्ये. जसं काल परवा मागच्या आठवड्यात तुम्ही बगीच्यामध्ये फिरलात, मग कुठलंही काम करायला बाजारात गेलात दुपारी,
आपल्याला दरदरून घाम येतो, तर त्यावेळी समजायचं की हे हे आपल्या बुरशींसाठी सुद्धा हे पोषक आहे, चांगले आहे. तर त्यावेळी आपण ही ही उपाययोजना करायला पाहिजे. आता काल परवाची परिस्थिती, मागच्या आठवड्याची परिस्थिती निराळी होती, कारण आपल्या बगीच्यामध्ये फळं आंब्याची तेवढी मोठी झालेली नाही आहे. पण ही फळं जेव्हा ही ऑगस्ट महिन्यामध्ये जातील, एकदम आता चांगली फुटतील फळं ही, त्यावेळी ऑगस्ट महिन्यामध्ये याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, हे नुकसान आपलं होऊ नये, देठचुकी म्हणतो आपण. आणि मग हे असं. आता दुसरं अजून एक आहे, ही ही फायटोफ्थोरामुळं होते. म्हणजे फायटोफ्थोरा जमिनीत मातीत असतो, ती निकोशियनी स्पेसिस आहे आणि पामिओरा स्पेसिस आहे, ती झाडात फांद्याच्या जमिनीला लगत असतात किंवा संततधार पाऊस असतो, त्या पावसाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या झाडांवर ही बुरशी येते आणि मोठ्या प्रमाणात ही फळगळ सुद्धा होऊ शकते. संत्र्यामध्ये सुद्धा होऊ शकते, मोसंबीमध्ये सुद्धा होऊ शकते. त्याच्यासाठी पण लक्ष द्यायला पाहिजे. आपण वेळोवेळी व्हॉट्सॲप एक चांगली आपल्याकडं योजना आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण व्हॉट्सॲप ह्या ॲडवायझरीज देत असतो. थोडंसं आपण कृषी विभागाशी किंवा व्हॉट्सॲप ही परियोजना आहे, त्यामध्ये जे अधिकारी आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत किंवा संशोधन संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, प्रत्येक विद्यापीठाला सुद्धा ही योजना दिलेली आहे. त्यांच्याकडे सुद्धा शास्त्रज्ञ तिथले सुद्धा आहेत. जर कुठली विशिष्ट पिकावर संस्था नसेल केंद्र शासनाची, म्हणजे ICARची नसेल, विद्यापीठांकडे ते दिलेले आहे. चिकू म्हणा किंवा पेरू म्हणा किंवा आपले डाळिंब आहे, डाळिंबावर तर संस्था आहे, संत्रा मोसंबीवर संस्था आहे, विद्यापीठाकडे सुद्धा आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा आहे. तर इथले कीटकशास्त्रज्ञ, इथले पॅथॉलॉजिस्ट ह्याच्यामध्ये सक्रिय आहेत, त्याचे सर्वे केले जातात. पेस्ट मॉनिटर्स आहेत आपल्याकडं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं कशा पद्धतीने तो डेटा घ्यायचा आणि त्याची इकॉनॉमिक थ्रेशोल्ड किती आहे, एका पानावर किंवा याच्यावर किती त्याचा प्रादुर्भाव दिसला की ट्रिगर सुरू करायचा, त्याला ॲडवायझरी द्यायची. हे सगळं ही व्यवस्था 1 जुलैपासून सुरू झालेली आहे, कार्यान्वित आहे दरवर्षी. आणि गेल्या 8 वर्षापासून ही योजना पिकांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने राबवली जाते. त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. त्याच्या ज्या ॲडवायझरीज आहेत, सल्ला दिला जातो दूरदर्शनवरून, आकाशवाणीवरून किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपमधून दिला जातो, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपापल्या पिकाचे आपण बघितलं, त्याचे बारकावे बघितले, तर निश्चितच हे मोठं नुकसान आपण कमी करू शकतो. संत्र चिरतात मधातून, संत्र चिरून जातात मधातून आणि पडतात. मग चिरण्याचं एवढं सिरियस नाही आहे. पाण्याचं व्यवस्थापन मी सांगितलं, पाण्यामध्ये खंड पडला तर पाणी जे आहे आपलं हलकं पाणी जर दिलं तर ही चिरण्याची समस्या येत नाही. त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट आहे, 2,4-D आहे, ते आपण मारलं, त्याची फवारणी केली, किंवा मग आपण बोरॉनसुद्धा मारतो किंवा कॅल्शियम नायट्रेटसुद्धा मारतो. मुख्यतः का चिरतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केली. आपण उन्हाळ्यात दुर्लक्ष करतो त्याच्याकडे, ज्या आंब्याची फळे उन्हाळ्यात एकदमच दुर्लक्ष करतो, तर तिथं जर पाणी कमी पडलं, गळ तर तिथे होणार नाही, पण जेव्हा पाणी सुरू होतं, पाऊस सुरू होतो, तर त्यावेळी झपाट्याने मग त्याच्या पेशी वाढायला लागतात आणि एका बाजूला तिथं पेशी मृत झालेल्या असतात किंवा त्याला सक्रिय व्हायला वेळ लागतो, तिथं मग तडकून जातात. त्यामुळे ते होऊ नये म्हणून आपण पाण्याचं व्यवस्थापन हे चांगलं ठेवायला पाहिजे. हे केलं तर ते तडकण्याचं होणार नाही. आणि हे असरशोनीय बुरशी, जसं पावसामध्ये कंटिन्युअस पाऊस असेल तर ही बुरशीसुद्धा ही आपली मित्र बुरशी आहे म्हणायला हरकत नाही, असरशोनीय. ह्याच्यावर काही करायची गरज नाही, हे इतर आपल्या पिढींवर आपली उपजीविका करते आणि हे चांगलं आहे. फायटोफ्थोराबद्दल आपण बरंच बोललोय मगाशी. हे अशा पद्धतीने झाड सगळं खराब होतं आणि हे अजैविक ताण, जैविक ताण जो येतो हा, मग तो रोगामुळे असेल किंवा कीटकांमुळे. हा रोगामुळे ह्या बाजूची रूट सिस्टम जी आहे, मूळ प्रणाली ही नष्ट पावलेली असते, त्यामुळे ती मग इथं जिब्रेलिक ॲसिड ह्याच्यात कमी येतं आणि ह्या बाजूला फुलं सपाटून आली, ह्या बाजूला नाही आली. त्यामुळे हे ताण हा कुठला का असे ना
त्याच्यामुळे सुद्धा येऊ शकतं. या डिंक्याची लक्षणं आहेत. हे बघा, हे झाड चिकण मातीच्या ह्याच्यामध्ये अगदी जे डोळे बांधलेली जागा जमिनीलगत आपण ठेवली, त्यामुळं मग इथूनच झाड खराब होतं आणि हे 20 वर्षांचा बगीचा असा खराब होतो. जे अजून 15 वर्ष 20 वर्ष अजूनही चांगलं राहू नये, इतकं मोठं चांगलं खोड ह्याचं झालेलं, निश्चितच ह्याचं क्षमता अफाट होती. पण हे अजून 2-3 वर्षात हे झाड जातं. मगाशी ही स्लाइड रिपीट झाली. आणि आता वायवा. आता बघा, लक्षात घ्या, जुलैपासून आता मागच्या आठवड्यातच बघितलं मी, वायवार हा कसा येतो ह्याच्याबद्दल अजूनही आपण कोणत्या परिस्थितीमध्ये येतो, कोणत्या अवस्थेत येतो, फळं लहान असताना सुद्धा येऊ शकतं, फळ मोठं झाल्यावरही येऊ शकतं, लहान असताना बऱ्याच वेळा असं लंबूळकर राहतं. तर ह्याच्यावर अजूनही आपण संशोधन करत आहोत. हा सिट्रस ग्रीनिंग बॅक्टेरियम हा आहे, जीवाणू रोग आहे हा. तर हा सुद्धा जेव्हा ताण असतो, आता हे बघा, मागच्या आठवड्यात अशी बरीचशी फळं बऱ्याच ठिकाणून आली, तर ही सुरुवात असते. तर मग पाऊस आला, पावसामध्ये खंड आला, त्यामध्ये सुद्धा ह्या जीवाणूचा प्रसार जो आहे त्या आपल्या झाडामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ह्याच्याकडं लक्ष देणे गरजेचं आहे. त्याच्यावर उपाययोजना काय? हा जो जीवाणू आहे पॉझिटिव्ह ह्याच्यात आला, RT-PCR टेस्ट ह्याची सुद्धा असते, पण ती करायची गरज जेव्हा आपल्याला लक्षणं जर चांगली माहिती असतील. बरं, उपाययोजना काय त्याच्यावर? पॉझिटिव्ह आलं, उपाययोजना त्याच्यावर काही औषध तर नाही आहे. काही प्रमाणात तुमची प्रतिजैविक आहे, जसं स्टेप्टोसायक्लिन आहे किंवा टेट्रासायक्लिन आहे, ते कमी करतं. एक महिन्यातून एखादी फवारणी त्याची करू शकतो आणि ते सुद्धा मदत करतं. त्याच्याशिवाय अजून काय करायचं, तर आपल्याला आपला बगीचा चांगला असेल, जर त्याचं व्यवस्थापन जर चांगलं असेल, हे मागं बघा, ह्याच्या हिरवी पानं आहेत, पर्णछत्र जर चांगलं असेल तर त्याच्यामध्ये इतकं खराब होत नाही. हे बघा, हे असं एक परफेक्ट वायवार म्हणतो आपण ह्याला, हे असं नाही होणार, इतकं नुकसान नाही होणार. त्याची नुकसानीची पातळी आपण कमी ठेवू शकतो जर आपलं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन चांगलं असेल. ह्या जीवाणूवर सुद्धा परफेक्ट औषध नाही आहे, त्यामुळं आपण ह्याचं व्यवस्थापनच चांगलं करायला पाहिजे. ह्याला त्या जे सिम्पटम्स दिसतात त्याला ट्रीट करायला पाहिजे. जसं हे बघा, इथं जिथं आपण आच्छादन आपलं विटीसाईड मारलेलं आहे, तिथं सुद्धा ही फळगळ झालेली आहे. जिथं साफ केलेलं आहे, आळे साफ केले, तिथं सुद्धा झालेली आहे. पाण्याचा सुद्धा निचरा चांगला असून सुद्धा फळगळ झालेली आहे. तर हा जीवाणू जो आहे, एकदा आला त्याला आपण जे आहे ट्रीटमेंट बाकीची आहे त्याला मर्यादित साठी ज्या करू शकतो, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आणि इतर ग्रोथ रेग्युलेटर्स जे आहेत ते वापरून आपण ह्याचा मुकाबला. रोगांमुळे जी झालेली आहे ती त्याच्यामध्ये आपण बघितलं डिप्लोडिया आहे, कलोट्रिटिकम, अल्टरनेरिया सुद्धा काही प्रमाणात असते. आणि मग नियंत्रणासाठी ही नियंत्रणाचे उपाययोजना सगळे आपल्या CCRI सिट्रस ॲपवर दिलेले आहे. तुम्ही बघून घ्या. याच्यात 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड गेल्या 30 वर्षांपासून मी याची शिफारस करतोय. हे आपलं तंत्रज्ञान आहे, सगळ्यांनी चांगलं आत्मसात केलेलं आहे आणि त्याच्यासोबत ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपण बेन्झिमेडाझोल कंपाऊंड्स हे वापरले तर त्याचाही फायदा चांगला होतो. आणि युरिया आपण मातीतून नायट्रोजन 800, 600, 800, 1000 ग्राम नायट्रोजन देतो. मग पानातून आपण 1%, 1.5% म्हणजे दिलं तर त्याचा काय परिणाम होतो? तर त्याचा परिणाम आपल्याला एका ग्रोथ रेग्युलेटर सारखा होतो. युरिया जेव्हा पानाच्या माध्यमातून देतो आपण, त्या पानांमधून सुद्धा आपण जसे जिब्रेलिक ॲसिड म्हणतो किंवा 2,4-D म्हणतो, ऑक्झिन्स आणि जिब्रेलिन्स मिळतात, तसं युरियामधून सुद्धा युरियामार्फत मध्ये जो अमोनियम घटक असतो तो त्याच्यामुळे पॉलिॲमिन्स तयार होतात पानांमध्ये आणि ते पॉलिॲमिन्स जे आहेत झाडांना ग्रोथ रेग्युलेटर सारखं काम करतात. आता ह्याच्यानंतर ह्याशिवाय आपल्याला पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये आपल्याला अजून नवीन कंपाऊंड मिळू शकतात. ग्रासिनोस्टेरॉइड्स आहेत, ग्रासिनोलाइट ज्याला म्हणतात, किंवा जॅस्मोनिक ॲसिड आहे, त्याची कॉम्बिनेशन सुद्धा येऊ शकतात. तर ती सुद्धा आपल्या 2,4-D जिब्रेलिक ॲसिड सोबत वापरलेली. अजून त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि त्याची उपलब्धता सुद्धा मर्यादित आहे. तर ह्याच्या जोडीला ती पण घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा फायदा होऊ शकतो. पण सध्या 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड ही कमी खर्चाची आपल्याला बाजारात उपलब्ध ती वापरू शकतो.
पिकांमुळे होणारे जे आहे आपण हे ह्याच्यासाठी फ्रूट फ्लाय जे आहेत माशीसाठी आपण ट्रॅप लावलेले आहेत, लावू शकता. ते ऑगस्टमध्ये लावा, आता लावायची गरज नाही. ऑगस्टमध्ये जेव्हा फळं मोठी होतात त्यावेळी प्रादुर्भाव माशीचा त्याच्या फळांवर होतो. आताच लावली तर माशा तर येतील त्याच्यात, पण तुमचं उगीच वाया कशाला घालवायचं. आपलं झाडं आहेत त्याच्यावर अटॅक करणारच नाहीत हिरव्या फळांनी. जेव्हा फळं मोठी होतील तेव्हा त्या माशा अटॅक करतात, तेव्हा ते ट्रॅप लावा. आणि या पतंगाचं सुद्धा हे CCRI सिट्रस ॲपवर हे दिलेलं आहे. तर हे आमिष करून किंवा संध्याकाळी आपण धुराळणी करून बगीच्यामध्ये ह्याची ओल्या पाल्यापाचोळ्याची ती करून सुद्धा आपण ते पतंग दूर पाठवू शकतो. आणि त्यातल्या वेली ज्या आहेत आपल्या गुळवेल वासनवेल ह्या काढून टाकायच्या, आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याची जीवनक्रम जे त्या वेलींवर होतात, त्यामुळे त्या वेलींकडं लक्ष द्या, त्या उपटून टाका. आता ते काम करू शकतो. नंतर जे येणाऱ्या समस्या आहेत त्याची आपण आत्तापासूनच बघू शकतो. ही गुळवेल वासनवेल जी आहे ही काढून टाकू शकतो. त्याच्यावर हे पतंग त्याचे आपले जीवनक्रम करतात, तर त्याचा प्रादुर्भाव आपण कमीत कमी ठेवू शकतो. त्यांना त्यांचं उच्चाटन करायचंच नाही आहे आपल्याला, कुणालाच आपल्याला संपवायचं नाही आहे कोणाला. त्यांच्यासोबत जगायला शिकायचं आपल्याला. तर जगायला शिकायचं तर त्यांची उत्पत्ती होऊ देऊ नका, त्यांना मर्यादित ठेवा. मर्यादित ठेवलं तर आपलं नुकसानही मर्यादित होतं. आपलं 1-2-4 फळं गळाली, कोणी खाल्ली बगीचात उभ्या उभ्या, तरी आपल्याला काही वाटत नाही त्याचं. तर ते तसंच फक्त ती फळगळ जर मोठ्या प्रमाणात झाली मग मात्र आपलं आर्थिक नुकसान होतं, ते आपण सहन करू शकत नाही. ते त्यामुळे आपल्याला दुःख होतं. आपण 4-5 महिने हा बगीचा चांगला ठेवला, त्याला खत दिलं, पाणी दिलं, सगळं व्यवस्थित केलं, आणि आता तयार व्हायला लागलं तेव्हा माझं एवढं मोठं नुकसान होतं आहे हे आपल्याला बघवत नाही आपल्या, आणि नुकसान होतं ते. तर त्याच्यासाठी आपण काय आहे त्याच्या मागचं ती आल्यानंतर आपण ओरड करण्यापेक्षा किंवा त्यावेळी ही सगळी उपाययोजना करण्यापेक्षा येऊ नये म्हणून किंवा त्याचा प्रादुर्भाव कमीत कमी राहावा म्हणून काय उपाययोजना करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर जे माहिती आहे आपल्याला, तर ते एकदा आलं की ते आपण फळांना नुसतं तो डंक मारून निघून जातो, फळ 3-4थ्या दिवशी गळून पडतं. पण ते येऊ नये म्हणून त्याला आपण काय करायचं. मगाशी मी सांगितलं, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आसपासचा परिसर चांगला ठेवायचा, आपले कुजणाऱ्या नाल्या ज्या आहेत त्या बंद करायच्या, ओपन ड्रेन्स ठेवायच्या नाही. तर ह्या उपाययोजना आहेत. हिरवी पालवी वगैरे हे सुदृढता झाडाची असणं चांगलं आहे, गरजेचं आहे. छाटणी सल काढणं गरजेचं आहे. पाणी साठवू देऊ नये, निचरा चांगला राहायला पाहिजे. संवेदनशील अवस्थेमध्ये पाण्याचा पुरवठा पाहिजे. हे डिस्पोजल फळांचं पाहिजे. 2,4-D जिब्रेलिक ॲसिड हे पाण्यात पूर्णतः विद्रव्य नसल्यामुळं थोड्याशा अल्कोहोल किंवा ॲसिटॉनमध्ये विरघळून, आजकाल ह्याच्यासोबत काही सॉल्व्हंट्स पण मिळतात. आणि सगळ्यात आता काही विकृती ज्या असतात, सनस्कॉर्चिंग म्हणजे चांदणी. आपल्याकडं ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट वाढते, टेम्परेचर एकदम वाढतं, किंवा बऱ्याच वेळा जुलै-ऑगस्टमध्ये सुद्धा जर 10-12 दिवसांचा पुन्हा खंड पडला पावसामध्ये, आणि टेम्परेचर दुपारचं टेम्परेचर, मी मगाशी बुरशींसाठी सांगितलं की बुरशींचा प्रादुर्भाव सुद्धा या टेम्परेचर 34-35च्या वर टेम्परेचर गेलं की बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. तसंच हे पण 35-36च्या वर टेम्परेचर गेलं की हे चांदणी सुद्धा पडते. तर ती दुपारी सलग 3-4-5 दिवस जर टेम्परेचर वाढलं की लक्षात घ्यायला पाहिजे की चांदणी पडू शकते, आणि जी बाहेरच्या बाजूला जी फळं असतात ती खराब होऊ शकतात, आणि त्यातलं आतलं मग ज्यूस पर्सेंटेज कमी येतं, ती छटाईमध्ये ती जातात, बऱ्याच वेळा ती फेकून द्यावी लागतात, त्याला भाव मिळत नाही. तर ती होऊ नये म्हणून हे 4% जे केवलिन आहे, केवलिन पावडर मिळते. केवलिन म्हणजे काही नाही आहे, हे आपलं चायना क्ले ती पावडर असते बारीक, आणि ती आपण त्याची फवारणी केली तर ह्या फळांवर बाहेरच्या बाजूने विशेषतः केली जास्त की हे चांदणी पडणार नाही. त्याच्या नंतर येणाऱ्या पावसाने पुन्हा ती धुवून जाते, त्यात काही दुष्परिणाम होत नाही त्याचा. हे केवलिन जे आहे आपण जेव्हा पाणी कमी असतं आपल्याला, तेव्हा उन्हाळ्यामध्ये सुद्धा केवलिनची फवारणी करू शकतो.
जसं एप्रिल मे महिन्यामध्ये पाणीच नसतं, ही मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा, मोसंबी भागामध्ये सुद्धा ही परिस्थिती येते, तेव्हा तिथेही वापरू शकतो. जुलै ऑगस्टमध्ये ही लेडनमायसिन सायक्लिन किंवा टेट्रासायक्लिन आपण करू शकतो. जिब्रेलिक ऍसिड सुद्धा वापरून याच्यावर आपण बऱ्यापैकी मात करू शकतो. सूक्ष्म सिंचन प्रणालीचा आपण वापर करायचा आणि तडकण्याची मगाशी सांगितलं तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जिब्रेलिक ऍसिड आहे किंवा 2,4-D सुद्धा वापरू शकतो. आलटून पालटून पोटॅशियम नायट्रेट सुद्धा घेऊ शकतो. आणि ह्या अन्नद्रव्यांच्या फवारण्या ह्याच्यामध्ये केल्या तर मृगभारामध्ये फळांचा आकार जो लहान राहायची समस्या असते ती पण कमी होऊ शकते. माघार जर पावसाने लवकर घेतली तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन पुन्हा सुरू करायचं. आणि तण व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला हे पोस्ट इमर्जन्स स्प्रे जो ग्लायफोसेट आहे हे चांगलं आहे. त्याच्याशिवाय प्री इमर्जन्स करायचं, एक पॅराकॉट सुद्धा पोस्ट इमर्जन्स आहे. प्री इमर्जन्स करायचं असेल तर आपल्याकडं डायरॉन आणि सिमॅझिनच्या ऐवजी आता पेंडिमेथॅलिन मिळतं, ते घेऊ शकतो. त्याच्यामध्ये हे तण येणार नाही. ते पण मात्र तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटी करायचं आहे. आता करायचं आहे तर आपण ग्लायफोसेट करू शकतो. आणि हे ग्लायफोसेट केल्याने असं आच्छादनासारखं सुद्धा हे गवत जे होतं. पॅराकॉट त्याच्यापेक्षा कमी प्रभावी आहे पण चांगलं आहे. धन्यवाद.